मग असे कुठले सेक्टर्स आहेत जिथे तो इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग करू शकतो. मग आता या आर्थिक नियोजनामध्ये लाईफ इन्शुरन्स हा एक भाग झाला आणि हेल्थ इन्शुरन्स हा एक भाग झाला. या दोघांमध्ये काय फरक आहे? सामान्य जो नोकरदार माणूस आहे त्याला फक्त म्युच्युअल फंड एवढंच माहिती, त्याच्यातले जे पोटभाग आहेत त्याच्याबद्दल त्याला काही ज्ञान नाही. पण मग आता आपण म्हणतो की म्युच्युअल फंड आता झालंय काय की यूट्यूबवरती बरेच व्हिडिओज आहेत, ते बघून काही जण डिसिजन घेतात. तर म्युच्युअल फंड कुठला निवडावा आणि कशा पद्धतीने निवडावा याचं डिसिजन मेकिंग कसं करावं. मग तुम्हाला असं म्हणायचं आहे की आजच्या काळामध्ये बँकेच्या FDsवरती किंवा सेव्हिंग्स अकाउंटवरती जे डिपेंड आहे ते जरा आउटडेटेड झालं आहे का? आता काय होतं आहे की सोशल मीडिया आलेलं आहे. सोशल मीडियामध्ये बरेचसे फायनान्शियल कोच स्वतःला प्रिटेंड करतात. जेव्हा ही मुलं ते व्हिडिओज बघतात तेव्हा त्याच्यातनं इन्फ्लुएन्स होतात आणि मग त्यांची इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करतात. तुम्हाला काय वाटतं की व्हिडिओज बघून सोशल मीडियाची इन्व्हेस्टमेंट सुरू केली पाहिजे की फायनान्शियल ॲडवायझरच तुम्ही नेमला पाहिजे? आता याच्यामध्ये फायनान्शियल प्लॅनिंगबद्दल बोललो, इन्व्हेस्टमेंटबद्दल बोललो. एक गोष्ट आणखी मार्केटमध्ये खूप प्रचलित आहे, क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्डचा रोल आपल्या आयुष्यामध्ये काय आहे? मित्र आहे की शत्रू आहे? नमस्कार. क्रिएटिव्ह लाईन्स प्रोडक्शन्स निर्मित मराठी उद्योजकांचा पॉडकास्ट, याचं नाव आहे स्वराज्य उद्योजकांचं. आज आपले पाहुणे आहेत प्रकाश महिंद सर. त्यांची सारथी इन्व्हेस्टमेंट नावाची फर्म आहे. तर त्या फर्मबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया की कुठल्या कुठल्या सेक्टरमध्ये ते इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग किंवा फायनान्शियल कोच म्हणून काम करतात ते, आणि तुम्हाला त्यातनं काहीतरी इनपुट्स मिळतील तुमच्या फायनान्शियल इन्व्हेस्टमेंटबद्दल. नमस्कार सर. नमस्कार सर. सर्वात प्रथम सांगा की सारथी इन्व्हेस्टमेंट हे नाव कसं सुचलं? मी या व्यवसायामध्ये सर गेल्या 16-17 वर्षापासून आहे आणि त्यावेळी आपल्या फर्मचं नाव वेगळं होतं, आरो फायनान्शियल सोल्युशन्स. पण बऱ्याच वेळा काय व्हायचं की नवीन लोकांना जेव्हा अप्रोच करायचो मग ते प्रोफाईल संदर्भात, तेव्हा तिथून परत विचारणं व्हायची की हे नेमकं काय आहे. मग परत त्याचं मला एक्सप्लेनेशन द्यावं लागायचं की आरो फायनान्शियल सोल्युशन्स एक्झॅक्टली आम्ही काय करतो. पण तो एक कन्सर्न होता डोक्यामध्ये की कुठे ना कुठेतरी आपण असं नावामध्येच असं ते रिफ्लेक्ट व्हावं की एक्झॅक्टली त्यांचं नेचर ऑफ वर्क काय. मग त्याच्यावरही आम्ही नावासाठी मग बराच हे केल्यानंतर मग आम्हाला एक नाव सुचलं की आपण सारथी इन्व्हेस्टमेंट नाव ठेवूया. मग सारथी नाव या निवडण्यामागे पण एक आमचं लॉजिक हे होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला एक मी महाभारताचं एक्झाम्पल देतो. महाभारतामध्ये रथी महारथींची कमी नव्हती. जसं की पितामहा भीष्म, गुरु द्रोण, गुरु कृपाचार्य, अश्वत्थामा, कर्ण, अर्जुन. पण जर तुम्ही सरते शेवटी बघितलं तर युद्धामध्ये अर्जुनच सरस ठरला. कारण त्याचं एक लॉजिकल अँसरच होतं की अर्जुनांचं जे रथाचं सारथ्य होतं ते भगवान श्रीकृष्णांच्या हातात होतं. त्यामुळे या माध्यमातून तुम्हाला मला हाच मेसेज द्यायचा आहे की तुमचा प्रायमरी फोकस हा तुमच्या अर्निंगवर असला पाहिजे. आणि अर्निंगमधून जो राहिलेला पैसा आहे त्याच्यासाठी जर तुमच्याकडे योग्य व्यक्ती असेल ॲज अ फायनान्शियल ॲडवायझर, तर तुमच्या आयुष्याचा रथ पण हा पूर्णत्वाकडे जाण्यास तुम्हाला हेल्पफुल ठरतो. आता मुख्य प्रश्नाकडे येऊया. आर्थिक नियोजन म्हणजे काय? आर्थिक नियोजन हा खूप व्यापक प्रश्न आहे सर. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पलच्या माध्यमातून तुम्ही सिम्प्लिफाय करतो. त्याच्यासाठी आपण एक फॅमिली डॉक्टरांचं एक्झाम्पल घेऊ. प्रत्येक व्यक्तीच्या लाईफमध्ये 3 प्रोफेशनचा फार इम्पॉर्टंट रोल असतो. एक असतो तुमचे फॅमिली डॉक्टर, सेकंड तुमचे लिगल ॲडवायझर म्हणजे तुमचे ॲडव्होकेट, आणि तिसरं असतं फायनान्शियल ॲडवायझर. आता फायनान्शियल प्लॅनिंग हा जसं वास्ट सब्जेक्ट आहे तो अगदी सिम्प्लिफाय भाषेत करण्यासाठी मी तुम्हाला डॉक्टरांचं एक्झाम्पल देतो. आपल्याला जेव्हा काही शारीरिक त्रास जाणवतो तेव्हा आपण काय करतो, डॉक्टरांकडे जाऊन कन्सल्ट करतो. मग आपला अप्रोच काय असतो की मला जो काही शारीरिक त्रास आहे त्यातून मुक्त व्हायचं आहे. बरोबर. डॉक्टरांसाठी चॅलेंजिंग काय असतं की समोरच्या व्यक्तीला फिजिकली फिट ठेवायचं आहे. बरोबर. सेम प्रोसेस फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये असते. मग फायनान्शियल प्लॅनरसाठी चॅलेंज काय असतं की समोरच्या व्यक्तीला फायनान्शियली हेल्दी ठेवायचं आहे. मग आतापर्यंत फिजिकली हेल्दी राहणं हे आपल्याला माहिती होतं, बट फायनान्शियली हेल्दी राहणं म्हणजे नेमकं काय. तर प्रत्येक व्यक्ती असो किंवा प्रत्येक कुटुंब असो त्यांच्या लाईफमध्ये 3 थ्रेड्स असतात की जे त्यांना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणू शकतात. त्याच्यामध्ये पहिला थ्रेड असतो की कुटुंबातील प्रमुख कमवती व्यक्तीचं नसणं किंवा त्याची फिजिकल डिसेबिलिटी. दुसरा थ्रेड असतो की त्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणं. ती गोष्ट एक त्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणू शकते. आणि तिसरा थ्रेड असतो म्हणजे इन्फ्लेशन. आता इन्फ्लेशनचा काय प्रभाव असतो आपल्या लाईफमध्ये, तर
आपल्या आयुष्यात जी काही भविष्यातील मोठी आर्थिक उद्दिष्ट असतात, जसं की मुलांचं उच्च शिक्षण करायचं आहे, स्वतःची रिटायरमेंट करायची आहे किंवा भविष्यात घर घ्यायचं आहे, तर या सगळ्यांच्या किमती दरवर्षी वाढत असतात. कशामुळे? तर महागाईमुळे. म्हणून तुम्हाला महागाईवर बीट करण्यासाठी किंवा तुमच्या पैशाची पर्चेसिंग पॉवर मेंटेन करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करावं लागतं. म्हणून ह्या तिन्ही गोष्टींवरती ओव्हरकम करणं म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग. ओके. मग आता या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे FD, इन्शुरन्स झालं आणि टॅक्स काय म्हणतात टॅक्स प्लॅनिंग वगैरे जे म्हणतात, हे पण त्याच्यामध्ये इन्क्लूड Yes, येतं sir. त्या डेफिनेशनमध्ये? FD करणं, इन्शुरन्स घेणं, टॅक्स प्लॅनिंग करणं हा तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगचा पार्ट असू शकतो. म्हणजे फक्त FD घेणं किंवा इन्शुरन्स घेणं म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग होऊ शकत नाही. ओके. हा तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगचा भाग असू शकतो. पण मग याचं जेव्हा बायफर्केशन करू तेव्हा कुठल्या गोष्टीला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे? जेव्हा तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करता तेव्हा फर्स्ट स्टेप असते तुमचं बजेटिंग, की तुमचं नेट इन्कम मायनस नेट एक्सपेन्स इज इक्वल टू सरप्लस, म्हणजे तुमचं मासिक उत्पन्न, मासिक खर्च आणि तुमच्याकडे बचत किती राहते. बरोबर. दुसरा पार्ट असतो तुमच्या आयुष्यात असणारे आर्थिक उद्दिष्ट, की तुमच्या भविष्यात तुमचे आर्थिक उद्दिष्ट काय काय आहेत. ह्या दोन गोष्टी फायनल झाल्या की मग तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग स्टार्ट होतं. मग त्याच्यामध्ये फर्स्ट पार्ट असतो रिस्क मॅनेजमेंट. जसं की आपण मगाशी म्हटलं होतं की प्रत्येक कुटुंबाला 3 गोष्टी आर्थिकदृष्ट्या अडचणी जाणू शकतात. त्याच्यामध्ये मग जे पहिले 2 थ्रेट असतात ते रिस्क मॅनेजमेंटमध्ये कंप्लीट केले जातात. त्याच्यामध्ये फर्स्ट पार्ट असतो इन्शुरन्स, की ज्याच्यामध्ये कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा एक ॲडिक्वेटली इन्शुरन्स केला जातो. दुसरा पार्ट असतो हेल्थ इन्शुरन्स, की ज्याच्यामध्ये कुटुंबातील सगळ्या व्यक्तींचा एक हेल्थ इन्शुरन्स घेतला जातो. आणि मग जो सेकंड पार्ट असतो इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग, त्याच्यामध्ये मग इन्व्हेस्टरचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड केला जातो. आता ह्या आर्थिक नियोजनामध्ये महागाई जी वाढत जाते त्याचं प्लॅनिंग मग कसं करणार? महागाई वाढीचा जो कन्सर्न असतो ना, तो आपण पोर्टफोलिओवरती कन्सिडर करतोय. समजा आज एक महागाई वाढीचं जर 2 पॅरामीटर्स असतात, एक असतं CPI, दुसरं असतं WPI. WPI म्हणजे काय? होलसेल प्राइस इंडेक्स, जो गव्हर्नमेंटकडून दर 3 महिन्याने डिक्लेअर केला जातो. आता सध्या आहे 4.5% समथिंग. आणि दुसरा जो असतो तो CPI म्हणजे कंझ्युमर प्राइस इंडेक्स. आता कंझ्युमर प्राइस इंडेक्स आणि WPI का डिफरन्शिएट राहतो? कारण आपला जो CPI असतो कंझ्युमर प्राइस इंडेक्स, याच्यामध्ये मॅक्झिमम खर्च आपल्या लाईफमध्ये कुठे होतो? आपला मुलांचं एज्युकेशन आणि हाऊसहोल्डवरती. आपण जर आपल्या महिन्याचं एक्सपेंडिचर बजेट बघितलं तर त्याच्यामधले 80% पैसे या 2 गोष्टींवरच जातात, घर खर्च आणि शिक्षण खर्च. त्यामुळे या 2 गोष्टींच्या दरामध्ये जी होणारी तफावत असते त्याला बोलतात CPI इंडेक्स. त्यामुळे तो आपल्यासाठी ॲप्लिकेबल असतो की जो आजच्या तारखेला 9 ते 10% रेंजमध्ये आहे. त्यामुळे आपल्याला इन्व्हेस्टमेंट करताना हे लक्षात घ्यायचं आहे की जर माझ्यासाठी CPI जर 9 to 10% ग्रो होत असेल तर मला अशा ठिकाणीच इन्व्हेस्टमेंट करावं लागेल की जिथे ॲटलिस्ट मला 10% जास्त रिटर्न जनरेट होतील. मग असे कुठले सेक्टर्स आहेत जिथे तो इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग करू शकतो? इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगमध्ये तुम्ही जेव्हा म्युच्युअल फंडमध्ये पोर्टफोलिओ बनवता किंवा त्याच्यापेक्षा जर तुम्हाला ॲग्रेसिव्ह जायचं असेल तर त्याच्या व्यतिरिक्त अजून प्रॉडक्ट असतात. त्यामुळे तुम्ही म्युच्युअल फंड असो, SIF असो, स्मॉल केस असो, PMS असो, AIF असो, असे मल्टिपल प्रॉडक्ट्स आहेत. मग ते कसं असतं केस टू केस डिफरंट राहतं की समोरच्या व्यक्तीचं प्रोफाईल काय आहे, त्याची रिस्क टेकिंग कपॅसिटी किती आहे, त्याचं इन्व्हेस्टमेंटचा कॉर्पस किती आहे. मग त्याच्यावर डिसाईड होतं की त्याचा पोर्टफोलिओ कसा डिझाईन होणार. असं काही फिक्स स्ट्रक्चर नसतं की तुम्हाला याच फॉर्मॅटमध्ये यायचं आहे. ओके. मग आता याच्यामध्ये लाईफ इन्शुरन्स हा जो भाग आहे तो किती महत्त्वाचा आहे आणि जर कोणाला घ्यायचा असेल किंवा जे घेत नसतील तर त्यांनी वयाच्या कुठल्या टप्प्यापासून याचा विचार करायला सुरुवात केली? लाईफ इन्शुरन्स हा तुमच्या रिस्क मॅनेजमेंटची पहिली स्टेप असते. ओके. जेव्हा तुमच्यावर कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सुरू होतात तेव्हा तुमचा लाईफ इन्शुरन्स हा सुरू झालाच पाहिजे. जोपर्यंत तुम्ही स्वतः डिपेंडंट असतात तोपर्यंत तुमची इन्शुरन्स म्हणून काही लॅबिलिटी नाहीये. पण जेव्हा तुमच्यावर डिपेंडन्सी सुरू होते तेव्हा मात्र तुमचा इन्शुरन्स हा असलाच पाहिजे आणि तो ॲडिक्वेटली असला पाहिजे. ते कुठल्या वयापासून? ते साधारणतः जिथून तुमचं अर्निंग स्टार्ट होतं तिथून तुम्हाला लाईफ इन्शुरन्स हा तुमचा असलाच पाहिजे. मग आता या आर्थिक नियोजनामध्ये लाईफ इन्शुरन्स हा एक भाग झाला आणि हेल्थ इन्शुरन्स हा एक भाग झाला. या दोघांमध्ये काय फरक आहे? दोघांमध्ये फरक हा असतो, रिस्क मॅनेजमेंट तुमचं 2 पार्टमध्ये डिवाइड होतं. एक असतं लाईफ इन्शुरन्स, दुसरं असतं हेल्थ इन्शुरन्स. लाईफ हा लाईफशी रिलेटेड असतो. समजा ज्या व्यक्तीने लाईफ इन्शुरन्स घेतलाय त्याच्या पश्चात म्हणजे त्याच्या मृत्यूनंतर ती रक्कम त्याच्या नॉमिनीला दिली जाते. बरोबर. आणि हेल्थ इन्शुरन्स हा वेगळा कन्सेप्ट आहे. हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय? एखादा व्यक्ती त्यांचे जे काही फॅमिली मेंबर्स आहेत पैकी कोणी जरी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला आणि ऍडमिशनमध्ये जो काही खर्च येतो तो खर्च त्यांना परत दिला जातो. त्यामुळे लाईफ इन्शुरन्स हा पार्ट वेगळा आहे आणि हेल्थ इन्शुरन्स पार्ट वेगळा आहे, पण दोन्ही तितकेच गरजेचे आहेत. ओके.
आता याच्यामध्ये म्युच्युअल फंड हा जो सेक्टर आहे, हा जो भाग आहे, तो पण आर्थिक नियोजनामध्ये मोडता येईल का? हो. तो कशामध्ये घेता हा म्युच्युअल फंड हा तुमच्या सेकंड स्टेपमध्ये येतो. पहिली स्टेप असते रिस्क मॅनेजमेंट, ज्याच्यामध्ये आपण लाईफ इन्शुरन्स घेतो आणि हेल्थ इन्शुरन्स घेतो. मग जो तिसरा थ्रेट आहे आपल्यासाठी इन्फ्लेशन, त्या इन्फ्लेशनवरती ओव्हरकम करण्यासाठी आपण म्युच्युअल फंड थ्रू पोर्टफोलिओ बनवतो. पण याच्यामध्ये मार्केटमध्ये म्हणतात ना की म्युच्युअल फंड इज मार्केट रिस्क, तर ते काय आहे? म्युच्युअल फंड इज द सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. याच्यामध्ये लॉजिक हे आहे की जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करता म्युच्युअल फंडमध्ये, तेव्हा दोन गोष्टी तुम्हाला आयडेंटिफाय करायच्या असतात. एक, की तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी किती रक्कम आहे, आणि दुसरी गोष्ट, हे पैसे भविष्यात तुम्हाला कधी लागणार आहेत. 1 महिन्यानी, 6 महिन्यांनी, 1 वर्षांनी, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी. मग एकदा का ती टाइम फ्रेम तुम्ही सेट केली, तर त्या टाइम फ्रेम प्रमाणे तुम्हाला म्युच्युअल फंड्समध्ये ऑप्शन्स अवेलेबल असतात. फक्त प्रॉब्लेम हा होतो की लोकांना जेव्हा शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म मध्ये डिफरन्शिएट करता येत नाही, तेव्हा लोक काय करतात, शॉर्ट टर्मचे पैसे पण इक्विटीमध्ये पार्क करतात, की जिथे तुम्हाला व्होलॅटिलिटी रिस्क असते. त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट पहिल्यांदा आयडेंटिफाय करायची की माझ्याकडे जी इन्व्हेस्टमेंटसाठी अमाऊंट उपलब्ध आहे ते मला भविष्यात कधी लागणार आहेत. जर तुमची आर्थिक उद्दिष्ट येणाऱ्या 2 ते 3 वर्षाच्या आतमधली असतील तर तुमच्यासाठी डेट इन्स्ट्रुमेंट असतात. 3 ते 5 वर्षामधले असतील तर हायब्रिड फंड सारखे पर्याय उपलब्ध असतात. आणि 5 वर्षाच्या नंतरची उद्दिष्ट असतील तर तुमच्यासाठी इक्विटी म्युच्युअल फंडचे पर्याय उपलब्ध असतात. बरोबर. पण प्रॉब्लेम हा आहे ना की सामान्य जो नोकरदार माणूस आहे त्याला फक्त म्युच्युअल फंड एवढंच माहिती, त्याच्यातले जे पोटभाग आहेत त्याच्याबद्दल त्याला काही ज्ञान नाही. हा, आता बघा, ज्या लोकांना म्युच्युअल फंड बद्दल किंवा पोर्टफोलिओ बद्दल जास्त क्लॅरिटी नाही, त्यांनी एखाद्या ऍडवायझर थ्रू म्युच्युअल फंड मध्ये जाणं हे बेटर राहतं. ओके. ते ऍडवायझर सुद्धा जेन्युइन आहेत की नाही ते कसं त्यांनी बघावं? हा खूप छान प्रश्न आहे सर. ऍडवायझरची जेन्युनिटी तुम्हाला जर आयडेंटिफाय करायची असेल तर त्याच्यामध्ये 2 अप्रोच आहेत. एक आहे इन्व्हेस्टर पॉईंट ऑफ व्ह्यू. जो इन्व्हेस्टर ज्या ऍडवायझर सोबत कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट आहे तो तुमच्यासाठी योग्य आहे. आणि ऍडवायझरचा अप्रोच काय असावा की त्याचा अप्रोच हा ऑलवेज कन्सल्टेटिव्ह असावा, ना की प्रॉडक्टिव्ह. आता हे थोडं मी डिफरन्शिएट करतो तुम्हाला. प्रॉडक्टिव्ह अप्रोच आणि कन्सल्टेटिव्ह अप्रोच म्हणजे काय, समजा इथून तुम्हाला आता पुण्याला जायचं आहे, तर तुमच्याकडे 3 पर्याय आहेत. तुम्ही बाय रोड पुण्याला जाऊ शकता, बाय ट्रेन पुण्याला जाऊ शकता, किंवा बाय एअर पुण्याला जाऊ शकता. पण मी जर तुम्हाला ऍज अ ट्रॅव्हल एजन्सी माझ्या बसचं तिकीट दिलं, सांगितलं ही बस आहे सर, बसने तुम्ही पुण्याला जा, तर मला पहिल्यांदा हे आयडेंटिफाय करायचं की तुमच्याकडे वेळ किती आहे, तुमची ऑब्जेक्टिव्ह काय आहे, आणि त्यानुसार तुम्हाला मी सजेस्ट केलं पाहिजे. मग तुम्ही समजा बाय एअर कम्फर्टेबल असाल तर तुम्हाला बाय एअर मी रेकमेंड केलं पाहिजे. तर त्याला बोलतात कन्सल्टेटिव्ह अप्रोच. बरोबर. पण मग आता आपण म्हणतो की म्युच्युअल फंड आता झालंय काय की युट्यूबवरती बरेच व्हिडिओज आहेत, ते बघून काही जण डिसिजन घेतात. तर म्युच्युअल फंड कुठला निवडावा आणि कशा पद्धतीने निवडावा याचं डिसिजन मेकिंग कसं करावं? आता काय माहिती आहे का, सोशल मीडियावरती इन्फॉर्मेशनचा एवढा भडीमार आहे ना, लोक बऱ्याच वेळे त्याच्यातूनच डिसिजन घेतात. फक्त ज्या रील्स बघून किंवा जे व्हिडिओज बघून तुम्ही डिसिजन घेतात ना, ते रिकलेक्ट करायला तो माणूस तुम्हाला भेटला पाहिजे. समजा आज मी तुम्हाला एखादा सजेशन दिला की तुम्ही हा फंड घ्या, होऊ शकतं की उद्या जाऊन त्या फंडचा परफॉर्मन्स मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात, तुमच्या आयुष्यामध्ये चढ उतार येऊ शकतात. तर त्यावेळी मी तुम्हाला उपलब्ध पाहिजे. जर तुम्ही मला फॉलो करता तर मी तुम्हाला उपलब्ध पाहिजे की ते रिकलेक्ट करून देता आलं पाहिजे मला. मग तो फंड रिकलेक्ट करणं असू दे किंवा तुमच्या आयुष्यातील आलेल्या आर्थिक चढ उतारानुसार तुमच्या प्लॅनिंग मध्ये चेंज करून देता आला पाहिजे. ती व्यक्ती जर तुम्हाला भविष्यात रिचेबल नसेल तर त्यांना फॉलो करण्यात काही सेन्सच बनत नाही. बरोबर. आता याच्यामध्ये एमर्जन्सी फंडचा किती मोठा रोल आहे आर्थिक नियोजनात? ग्रेट. एमर्जन्सी फंडचा हा लाईफमध्ये खूप मोठा प्रभाव असतो, की आता त्याच्यामध्ये असं काय फिक्स पॅरामीटर नाही, पण काही फायनान्शियल ऍडवायझर सांगतात की तुम्हाला कमीत कमी 3 महिने ते 12 महिन्यापर्यंतचा मासिक खर्चाचा भाग तुमच्याकडे लिक्विड फंडमध्ये पार्क असावा, की जेणेकरून समजा इन फ्युचर कधी तुमच्या इन्कममध्ये डिस्कंटिन्युटी आली किंवा काही अनपेक्षित खर्च आले तर तुमच्या डेली रुटीनमध्ये काही प्रॉब्लेम यायला नको. म्हणून तुमच्याकडे कमीत कमी 3 ते मॅक्झिमम 12 महिन्याचा मंथली एक्सपेन्सचा सरप्लस तुमच्या लिक्विड फंडमध्ये पार्क असावा. ओके. आता ते आपण तसं म्हणायला गेलं तर हे IT सेक्टर वगैरे जिथे लाखोंमध्ये पगार आहे त्यांना ते शक्य आहे, पण जिथे कमी पगाराची रेंज आहे त्यांनी याचं कसं मॅनेज? अगदी तुमच्या पगाराची रेंज अगदी आपण लोअर क्लासमध्ये जर 20, 22, 25 हजार जर मंथली पकडलं तरी ते काय करू शकतात, महिन्याला 2-3 हजार प्रमाणे वर्षभर पण पैसे साठवून इमर्जन्सी फंडचं प्रोव्हिजन करू शकतात. ते त्यांनी कुठे करावे? बँकेत? त्याच्यासाठी त्यांना बेटर राहतो की लिक्विड फंड ऑप्शन. म्युच्युअल फंडमध्ये डेट कॅटेगरीमध्ये एक लिक्विड फंड असतो की जो सिम्पली तुमच्या सेव्हिंग अकाउंटसाठी सबस्टिट्यूट असतो. फक्त फरक एक पडतो की सेव्हिंग अकाउंटमध्ये आपले जे पैसे असतात ना, आपण कधी ते बघत की त्याच्यावर मला कधी रिटर्न्स येतात किंवा बँकही कधी आपला ऍक्सेस देत नाही.
पण म्युच्युअल फंडच्या लिक्विड फंडमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला पहिल्या दिवसापासून पिक्चर क्लिअर असतं की तुम्हाला त्याच्यावर कसा कसा परतावा दिला जातो. अच्छा. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही लिक्विड फंडमध्ये इमर्जन्सी फंड पार्क करता तेव्हा तुम्ही सायबर क्राईम पासून पण स्वतःला वाचवता. कारण बँकेत तुमच्या अकाउंटवर असणारे पैसे हा तुमच्या सायबर क्राईमचा थ्रेट असू शकतो तुमच्यासाठी. बट एकदा बँकेतून जाऊन ते जर म्युच्युअल फंडच्या लिक्विड फंडमध्ये गेले तर तुम्ही त्या धोक्यापासून पण स्वतःला वाचवता. हा लिक्विड फंड म्हणजे नक्की काय, कशा पद्धतीने लिक्विड काम फंड करतो? हा एकदम सेफ इन्स्ट्रुमेंट आहे, कारण लिक्विड फंड मध्ये असणारे पैसे हे आरबीआयच्या ट्रेजरी बिल्स मध्ये असतात. ओके. त्यामुळे आरबीआय जेव्हा इतर बँकांना जेव्हा लिक्विडिटी प्रॉब्लेम येतो तेव्हा तिथून ते पैसे आरबीआय कडून बोरो वगैरे ती प्रोसेस चालते. मग त्याच्यामध्ये तुम्हाला करंट लिक्विडिटी मार्केटच्या रिटर्न्स प्रमाणे रिटर्न्स देतात. मग एक रेंज ऑफ रिटर्न्स समजण्यासाठी 5 ते 6-6.5% रिटर्न्स तुम्हाला लिक्विड फंड मध्ये जनरेट होतात आरामात. येस. म्हणजे ते लाईफ टाइम आहे की चेंज होत राहतं? चेंज होत राहतात, बट 5 to 6% ची रेंज तुम्ही मेंटेन होते ओके. लिक्विड फंडमध्ये. आता आर्थिक नियोजनामध्ये ऍसेट अलोकेशन नावाचा एक प्रकार आहे, त्याच्याबद्दल काय सांगा? फायनान्शियल प्लॅनिंगच्या इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग मध्ये सगळ्यात महत्वाचा भाग कुठला असेल तर ऍसेट अलोकेशन. जसं आपण म्हणतो की डॉक्टरांच्या केसमध्ये मेन पार्ट काय असतो तर डायग्नोस. ज्या डॉक्टरांचं डायग्नोसिंग स्किल चांगलं आहे त्यांचा रिझल्ट हा चांगलाच येतो. तसंच फायनान्शियल ऍडवायझरीच्या केसमध्ये ज्यांचं ऍसेट अलोकेशन प्रॉपर आहे त्यांच्यासाठी त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग एकदम सोपं होऊन जातं. आता ऍसेट अलोकेशन म्हणजे नेमकं काय असतं की इन्व्हेस्टरच्या पैशांचं 3 डिफरंट कॅटेगरीमध्ये विभाजन करणं. म्हणजे डेट इन्स्ट्रुमेंटमध्ये लिक्विड, त्याच्यानंतर हायब्रिड आणि इक्विटीमध्ये. मग इक्विटीमध्ये मग बरेचसे रिस्क फॅक्टर्स असतात. मग त्याच्यामध्ये इन्व्हेस्टरला भविष्यात लागणाऱ्या पैशांच्या कालावधीनुसार त्याचा पोर्टफोलिओ डिझाईन होतं, त्याला बोलतात ऍसेट अलोकेशन. ओके. म्हणजे आता किती प्रकारचे त्याचे असतात, किती ऍसेट अलोकेशन तर 3च कॅटेगरीमध्ये होतं. एक असतं डेट, दुसरं असतं हायब्रिड आणि तिसरं असतं इक्विटी. यांचं स्पेसिफिकेशन काय आहे? स्पेसिफिकेशन टाइम वरती डिपेंड असतं की इन्व्हेस्टरच्या हातामध्ये टाइम किती आहे, त्यांच्याकडे जी आज रक्कम आहे भविष्यात त्यांना कधी लागणार आहे, त्यानुसारच त्यांचं ऍसेट अलोकेशन डिझाईन होतं. आता मी समजा म्हटलं की मला 10 वर्षाने रक्कम लागणार आहे अमुक अमुक, तर मग त्याचं कसं? हा, जर तुमच्याकडे 10 वर्षासारखा जर कालावधी असेल तर तुम्ही इक्विटी फंड्स मध्ये जाऊ शकता की जिथे 100% इक्विटी एक्सपोजर असतो. त्यामुळे तुमची रिटर्न प्रोबॅबिलिटी पण वाढते. कारण 10 वर्ष हा खूप चांगला टाइम आहे रिस्क घेण्यासाठी इक्विटीची. आता आपण बघितलं तर इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत आपल्याकडे तुम्हाला काय वाटतं, म्हणजे याच्यावरती तुमचा थॉट महत्वाचा आहे की किती साक्षरता आलेली आहे? 2019च्या एंडिंगला एक FPSBचा एक हे आला सर्वे आला होता, फायनान्शियल प्लॅनिंग स्टँडर्ड बोर्ड इंडियाचा, की त्याच्यामध्ये रेशो 90:10 होता. म्हणजे साक्षरता, जर तुम्ही आर्थिक साक्षरता फायनान्शियल लिटरसी जर बघितली तर 90% लोकांना हेच माहिती नाही की रिस्क मॅनेजमेंट काय असते, इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग काय असतं, डेट स्ट्रक्चर काय असतं, ग्रोथ रेट काय असतो, ऍसेट अलोकेशन काय असतं. त्यामुळे आर्थिक साक्षरता ही खूप आहे अजूनही या फील्डमध्ये. आता मी काही ठिकाणी गेलो होतो, एका ठिकाणी गेलो होतो, तिथे मला असं कळलं की भारत देशामध्ये इन्व्हेस्टमेंटबद्दल अजूनही साक्षरता तेवढी प्रगल्भ नाही जेवढे परदेशामध्ये. तर हे कसं काही ओव्हरकम होणार आहे? नाही, भारतीयांचा इन्व्हेस्टमेंट बद्दल अप्रोच आहे, पण जास्त अप्रोच हा ट्रॅडिशनल पद्धतीमध्ये, म्हणजे जसं की बँक FD, पोस्ट ऑफिस स्कीम्स, याच्यामध्ये त्यांचं जास्त हे आहे की जिथे तुम्हाला 5-6-7% चे रिटर्न जनरेट होतात. पण जसं आपण मगाशी डिस्कशन केलं होतं की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट का करायचं आहे, कारण तुम्हाला CPI ला बीट करायचं आहे, कंझ्युमर प्राइस इंडेक्सला बीट करायचं आहे. कारण तुमच्या भविष्यातल्या ज्या आर्थिक गरजा आहेत, आर्थिक उद्दिष्ट आहेत, त्याची किंमत दरवर्षी 10% ने ग्रो होते. मग तुमचा इन्व्हेस्टमेंटवरच्या रिटर्नवरचा पॅरामीटर पण ऍटलीस्ट 10% पाहिजे, तर जाऊन तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्ट अचीव करू शकता. मग तुम्हाला असं म्हणायचं की आजच्या काळामध्ये बँकेच्या FDs वरती किंवा सेव्हिंग्स अकाउंट वरती जे डिपेंड आहे ते जरा आउटडेटेड झालंय का? हा, ऑफकोर्स आउटडेट आहे, पण त्याच्यामध्ये पण समजा कसं, जर तुम्ही प्रिझर्विंग फेज मध्ये असाल देन बँक FD आणि पोस्टल स्कीम्स ऑल्सो गुड. म्हणजे आता प्रिझर्विंग आणि ग्रोविंग म्हणजे काय असतं की समजा एक आपण एक्झाम्पल घेऊ की समजा मला माझ्या मुलीचं भविष्यात आर्थिक हायर एज्युकेशन करायचं आहे की ज्याची भविष्यातली कॉस्ट 25 लाख रुपये आहेत आणि ते 25 लाख आज माझ्याकडे उपलब्ध आहेत, तर मला त्या 25 लाखावर रिस्क घ्यायची गरज नाहीये, कारण मी प्रिझर्विंग फेज मध्ये, मला पैसे ते फक्त प्रिझर्व करायचे आहेत. मग त्याच्यावर 5.5-6-7% चे रिटर्न आले तरी मी मोर दॅन हॅपी आहे, कारण मला जे भविष्यात पैसे लागणार ते आज माझ्याकडे उपलब्ध आहेत. पण जर मी ग्रोविंग फेज मध्ये असेल, जर मला ते 25 लाख येणाऱ्या 12 वर्षामध्ये ते अचीव करायचे असतील, तर मात्र मला अग्रेसिव्ह जावं लागेल किंवा इन्फ्लेशनला बीट करून रिटर्न जनरेट करायला लागतील. त्यामुळे जेव्हा तुम्ही इन्स्ट्रुमेंट निवडता तर बेसिकली तुम्हाला स्वतःला पहिला प्रश्न विचारावा लागेल, आयडेंटिफाय करायला लागेल की तुम्ही प्रिझर्विंग फेज मध्ये आहात
की ग्रोईंग फेजमध्ये आहात. तर ते एक सामान्य माणूस कसं काही आयडेंटिफाय करायचं? त्याच्यासाठी तुमच्याकडे एक योग्य फायनान्शियल ऍडवायझर असणं बेटर राहतं, की तो अच्छा. सगळ्या गोष्टी आयडेंटिफाय करून मग तुम्हाला एक फायनल सोल्युशन डिझाईन करून देऊ शकतो. ओके. मग आता याच्यामध्ये आपण म्युच्युअल फंड एक म्हटलं जसं SIP. आता ट्रेडिशनल वे ऑफ पद्धत काय आहे की माझ्याकडे स्वयंस्व रक्कम आहे आणि ती मी FD मध्ये गुंतवून ठेवली आहे, त्याचं रिटर्न मला 1 वर्षाने वगैरे मिळणार. आत्ताच्या करंट मार्केट सिच्युएशननुसार तुम्ही काय प्रिफर करायला सांगाल की SIP मध्ये गुंतवणूक तुम्हाला जास्ती फलदायक आहे की FDs मध्ये? रिटर्न पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितलं तर SIP चे रिटर्न्स हे ऑलवेज FD ला आउट परफॉर्म करतात. Okay. तुम्ही जर गेल्या 25-30 वर्षाचा जर डेटा चेक केला तर SIP चे रिटर्न 5 इयर्स प्लस चे रिटर्न ऑलवेज FD ला बीट करतात. त्याच्यामध्ये तुम्ही टॅक्सेशन पॉईंट ऑफ व्ह्यू पण बेनिफिशियरी राहता, कारण जेव्हा तुम्ही FDs मध्ये इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा तुम्हाला टॅक्सेशन डेटचं लागतं, आणि जेव्हा तुम्ही SIP थ्रू इन्व्हेस्टमेंट करता इक्विटी म्युच्युअल फंड्स मध्ये तेव्हा तुम्हाला टॅक्सेशन इक्विटीचं लागतं. त्यामुळे दोन्ही पॅरामीटरमध्ये तुम्ही सरस ठरता. एक तर रिटर्न पण तुमच्या हायर साईडला जातात, सेकंड तुमचं टॅक्सेशन पण इम्प्रूव्ह होतं. पण आता आपल्याकडे एक असा माइंडसेट आहे की आपण इन्व्हेस्टमेंट केली की आपल्याला लगेच रिटर्न्स पाहिजेत. SIP तेवढा लगेच रिटर्न देत नाही असं एक काय अपप्रचार असेल किंवा काय ते तुम्ही सजेस्ट? ते फार मोठं मिसकन्सेप्शन आहे सर, कारण SIP इज द ऍट द एंड लॉंग टर्म प्रॉडक्ट. ओके. कारण SIP मध्ये तुम्हाला रिटर्न जनरेट व्हायला टाइम लागतो. जोपर्यंत तुमची SIP कमीत कमी 3.5, 4 ते 5 वर्ष चालत नाही, जोपर्यंत 5 वर्षाचं कंपाऊंडिंग होत नाही तोपर्यंत तुम्हाला कधी कधी SIP मध्ये रिटर्न पण दिसत नाही. Okay. पण तुम्ही जर डे फर्स्टला रिटर्न पाहिजे म्हणून जर SIP मध्ये आला असाल तर मात्र तुम्ही लॉंग टर्म थांबण्याचे चान्सेस कमी होतात. पण जर तुम्ही म्हटलात की माझा 10 वर्षानंतरचं जे आर्थिक उद्दिष्ट आहे त्याच्यासाठी मी जर आजपासून SIP केली तर आजच्या तारखेला SIP सारखं बेटर ऑप्शन नाहीये, कारण तिथे तुमची इन्व्हॉल्वमेंट नसते. तुम्हाला फक्त तुमच्या बँकेमध्ये तुमची SIP अमाऊंट मेंटेन करणं एवढाच रोल असतो. त्याच्या व्यतिरिक्त इन्व्हेस्टरचा काही रोल नसतो SIP मध्ये. मग SIP ऑटोमॅटिकली व्हॅल्यू एव्हरेजिंग करत असते, पॉवर ऑफ कंपाऊंडिंग होत असतं, रुपी कॉस्ट एव्हरेजिंग मेंटेन होते. त्यामुळे SIP इज द बेस्ट टूल फॉर इन्व्हेस्टमेंट. पण मग त्याच्यासाठी किती मला समजा आता SIP सुरू करायचे तर त्यासाठी माझा माइंडसेट काय असलं पाहिजे की मी इतकी वर्ष तरी थांबलं पाहिजे बेसिकली. पुढे काय होईल माझ्या आयुष्यात हे नंतरचा भाग आहे. पण SIP सुरू करताना मला एक प्री माइंडसेट तयार करणं गरजेचं आहे की मला 3 वर्ष तरी रिटर्नची मी साधारण अपेक्षा नाही केली पाहिजे किंवा 5 वर्ष. तुम्ही काय म्हणाल? SIP मध्ये सर तुम्हाला जर एक बेटर रिटर्न जनरेट करायचं असेल ना तर पहिली गोष्ट तुम्हाला तुमचं आर्थिक उद्दिष्ट माहिती पाहिजे. म्हणजे तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट करता SIP थ्रू हे पैसे भविष्यात कोणत्या कारणासाठी तुम्हाला युज करायचे आहेत. मग ते तुमच्या रिटायरमेंटसाठी असतील, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी असतील, किंवा भविष्यातील ड्रीम हाऊससाठी असतील, किंवा वर्ल्ड टूरसाठी असतील. त्याचा ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला आयडेंटिफाय करायचा. एकदा तुम्हाला माहिती आहे की आज समजा एक आपण एक्झाम्पल घेऊ, समजा आज माझी छोटी मुलगी 2nd स्टँडर्डला आहे. मला माहिती आहे की 10 वर्षांनी तिचं हायर एज्युकेशन मला करायचं आहे. मग माझ्याकडे जर 10 वर्षाचा एक टाइम फ्रेम असेल तर माझ्यासाठी SIP मी 10 वर्षासाठीच करणार. बरोबर. त्याच्यामध्ये मग मी 2 पॉईंट ऑफ व्ह्यूने एंटर करू शकतो. SIP तुम्ही 2 पद्धतीने करू शकता. एक असतं गोल बेस आणि दुसरं असतं सरप्लस बेस. ओके. आता सरप्लस बेस म्हणजे काय असतं की समजा माझं दर महिन्याचं मासिक उत्पन्न 50,000 आणि त्याच्यामध्ये 45,000 माझा खर्च आहे, तर मी मग 5,000ची SIP सुरू करू शकतो, कारण तेवढी क्षमता आहे माझ्याकडे. दुसरा पर्याय असतो की गोल बेस, म्हणजे आजपासून 10 वर्षाने जर माझी मुलगी हायर एज्युकेशनला आली आणि त्यावेळी समजा जर मला 20 लाख रुपयाची आवश्यकता लागणार असेल तर ते 20 लाख जर येणाऱ्या 10 वर्षात जर मला अचीव्ह करायचे असतील मग मात्र मला किती इन्व्हेस्टमेंट करावी लागेल त्याला तुम्ही गोल बेस बोलू शकता. त्यामुळे SIP करताना तुमच्याकडे 2 पर्याय असतात. तुम्ही तुमच्या सरप्लस बेसवर पण येऊ शकता किंवा तुम्ही गोल बेस पण येऊ शकता. मग आता याच्यामध्ये SIP जेव्हा आपण विषय येतात, जसं आपण लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स बद्दल बोललो की अर्ली एज मध्ये सुरू केलं बेटर आहे. SIPच्या बाबतीत पण तेच म्हणाल तुम्ही? सेम. ज्या दिवशी तुमची सॅलरी सुरू होते त्या दिवशी तुमची SIP सुरू झाली पाहिजे. मिनिमम कुठपासून सुरू होते? ज्यावेळी समजा तुमचं वयाच्या 22व्या वर्षी किंवा 25व्या वर्षी तुमचं अर्निंग सुरू झालंय तर तिथून तुम्ही SIP चालू केली तर तुम्हाला कंपाऊंडिंगसाठी, पॉवर ऑफ कंपाऊंडिंगसाठी खूप चांगला वेळ भेटतो. साधारणतः समजा तुमचं वयाच्या 25व्या वर्षी अर्निंग सुरू झालंय तर पुढे तुमच्याकडे 35 वर्षाचा अर्निंग स्पॅन आहे टिल 60. तर 35 वर्षाचं कंपाऊंडिंग तुम्हाला ट्रिमेंडस रिटर्न देतं. पण ते जर तुमचं अर्निंग 25ला सुरू झालंय आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट जर वयाच्या 40 वर्षापासून सुरू केली तर 15 वर्षाची पॉवर ऑफ कंपाऊंडिंगची ताकद तुम्ही लूज केली. ज्या दिवशी तुमची पहिली सॅलरी सुरू होते तिथून तुमची SIP सुरू झाली पाहिजे. आता इथे असा पण प्रश्न कन्फ्युजिंग होऊ शकतो लोकांना की पहिले SIP, पहिले हेल्थ इन्शुरन्स का पहिले लाईफ इन्शुरन्स? पहिलं रिस्क मॅनेजमेंट, पहिल्यांदा स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स, पहिला स्वतःचा लाईफ इन्शुरन्स, देन स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स आणि मग SIP.
म्हणजे एकाच हा. वेळेला ज्यांना सुरू करता हा. येणार नाही हा. तीन मग त्यांनी ठिकाणी क्रमानुसार सुरू करावं. पहिला स्वतःचा एक चांगला लाईफ इन्शुरन्स घ्यावा, त्याच्यानंतर हेल्थ इन्शुरन्स घ्यावा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही SIP वर यावं. कारण SIP जरी तुम्ही 1-2 वर्ष डिले केली तरी फारसा काही फरक पडत नाही लॉंग टर्म मध्ये. बट जर तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स नसेल तर ती घटना तुम्हाला किती आर्थिक नुकसान पोचवू शकते ह्याचा अंदाज नाही. लाईफ इन्शुरन्स जर नसेल मग त्याच्या पश्चात त्यांची फॅमिली प्रॉब्लेम मध्ये येऊ शकते. त्यामुळे पहिली गोष्ट जेव्हा तुमचं अर्निंग स्टार्ट होतं तेव्हा पहिलं रिस्क मॅनेजमेंट, मग त्याच्यामध्ये पहिला तुमचा लाईफ इन्शुरन्स, दुसरं तुमचं हेल्थ इन्शुरन्स आणि त्याच्यानंतर मग तुमचा SIP तुमची सुरू झाली पाहिजे. आता याच्यामध्ये एज वाईज जर तुम्ही सांगू शकला म्हणजे आपल्या प्रेक्षकांना बघताना पण कळेल की आज मी या एज मध्ये तर आज माझं प्रिफरन्स कुठल्या गोष्टीला पाहिजे या तिन्ही याच्यामध्ये, तर मग कसं बायफर्गेट कराल की बाबा 22 ते 30 वयामध्ये तुमचं पहिलं हे झालं पाहिजे, 30च्या पुढे हे अशा पद्धतीने. आता स्पेशली तुम्ही 22 ते 30 हा जो एज गॅप पकडता की त्याला आम्ही फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये ना सर गोल्डन फेज बोलतो. ओके. कारण आपण एक एक्झाम्पल मधून हे मी तुम्हाला सांगतो की समजा एक 40 वर्षाची व्यक्ती आहे आणि एक 22 वर्षाचा किंवा 25 वर्षाचा मुलगा आहे. दोघांचं उत्पन्न जरी सेम असेल तरी दोघांचं एक्सपेंडिचर डिफरंट असतं. बरोबर. कारण जो 40 वर्षाचा व्यक्ती आहे त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे, खर्च जास्त राहतात. पण जो 25 वर्षाचा मुलगा आहे त्याच्याकडे खर्च फार कमी असतात कारण त्याचा इंडिव्हिज्युअल फक्त खर्च आहे त्याला. त्यामुळे त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी स्पेस मोठी असते. त्यामुळे त्या वयात तुम्ही जेवढा तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी वेळ द्याल किंवा जेवढा यूज कराल तेवढं तुमचं फ्युचर फायनान्शियल बेटर राहतं. पण मग त्याच्यामध्ये मग ह्याला अशा पद्धतीने बायफर्गेट करायची गरज नाहीये. पहिलं लाईफ इन्शुरन्स, मग बायफर्गेट करायचं. तुम्हाला जर प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करायचं तर या तिन्ही गोष्टी तुम्हाला हा करायच्या. प्रश्न मी यासाठी विचारला कारण त्या एज मध्ये साधारण लोकांचे जे कमी वाले आहेत त्यांचे 20 ते 25,000 सॅलरी असते. अशा लोकांनी पहिला प्रिफरन्स लाईफ इन्शुरन्सलाच द्यावा असं तुमचं म्हणणं? लाईफ इन्शुरन्स तुम्ही एक छोट्या कॉस्ट मध्ये पण घेऊ शकता. समजा तुम्हाला एक चांगला 50 लाखापर्यंत जर लाईफ इन्शुरन्स घ्यायचा असेल टर्म इन्शुरन्स थ्रू तर इयरली 10 to 12,000 मध्ये पण तुमच्याकडे लाईफ इन्शुरन्स येऊन जातो. ओके. सेम तुमच्याकडे 8 ते 10,000च्या प्रीमियम मध्ये हेल्थ इन्शुरन्स पण येऊन जातो. ओके. ते तुम्ही थोड्या थोड्या कालावधीनंतर घेतले आणि त्याच्यानंतर मात्र मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट चालू करू शकता. ओके. पण मग आता लाईफ इन्शुरन्स घेण्याचे आता मार्केटमध्ये बरेच ऑप्शन्स आहेत, त्यातलं कुठलं बेनिफिशियल आहे? आता लाईफ इन्शुरन्स मध्ये मेन प्रोसेस असते तुमची ह्युमन लाईफ व्हॅल्यू. ओके. तुम्हाला पहिल्यांदा ती आयडेंटिफाय करायला लागते की माझी ह्युमन लाईफ व्हॅल्यू काय आहे माझ्या फॅमिलीसाठी. मग ती एकदा अमाऊंट तुम्ही आयडेंटिफाय केली, जसं की 50 लाख असेल, कोणाच्या केसमध्ये 70 लाख असेल, कोणाच्या केसमध्ये 1 करोड असेल, मग ती 1 करोडची अमाऊंट तुम्ही 2 प्रकारे घेऊ शकता. एक असतात ट्रॅडिशनल प्लॅन, दुसरं असतात टर्म प्लॅन. पण ट्रॅडिशनल प्लॅन मध्ये तुम्ही जाऊन पण जर तुमच्याकडे तेवढं प्रीमियम भरण्याची क्षमता असेल तर तुम्ही ट्रॅडिशनल प्लॅन थ्रू पण घेऊ शकता. पण तुमच्याकडे तेवढं प्रीमियम भरण्याची क्षमता नसेल तर तुम्ही अवघ्या 1 करोडसाठी 20 ते 22,000 रुपये वर्षाला भरून सुद्धा 1 करोडचा इन्शुरन्स घेऊ शकता. की जो ट्रॅडिशनल प्लॅन मध्ये जवळपास तुम्हाला वर्षाला 1 ते 1.5 लाख रुपये भरून मिळतो. तर मग तुमच्या प्रीमियम पेईंग कॅपॅसिटीवरती डिपेंड राहतं की तुम्हाला कोणता ऑप्शन बेटर आहे. तुमच्याकडे वर्षाला जर 1-1.5 लाख पे करण्याची क्षमता असेल तर तुम्ही ट्रॅडिशनल प्लॅन थ्रू जाऊ शकता किंवा युलिप प्लॅन थ्रू जाऊ शकता. पण तेवढी स्पेस नसेल तर मग तुमच्यासाठी बेटर ऑप्शन राहतो टर्म प्लॅन की ज्याच्यामध्ये वर्षाला अवघे 20-22,000 रुपये भरून सुद्धा तुम्ही 1 करोडचा इन्शुरन्स घेऊ शकता. कॉमन मॅनसाठी टर्म प्लॅन इज द बेस्ट ऑप्शन. येस सर. ओके. आता याच्यामध्ये या हेल्थ इन्शुरन्स म्हणूया किंवा लाईफ इन्शुरन्स म्हणूया याच्यामध्ये वन टाइम हेच आहे का, प्रीमियम पद्धतच आहे की दर महिन्याला पण आपण भरू शकतो? टर्म इन्शुरन्स मध्ये तुम्हाला ऑप्शन्स असतात. ओके. इयरली असतो, हाफ इयरली असतो, काही तुम्हाला मंथली पण ऑप्शन देतात. मात्र हेल्थ इन्शुरन्स मध्ये तुम्हाला इयरली ऑप्शन असतो. पण आता याच्यामध्ये लाईफ इन्शुरन्स जेव्हा आपण म्हणतो त्याच्यामध्ये तर प्रायव्हेट कंपन्या सुद्धा इन झाल्या, पूर्वी तर गव्हर्नमेंटचीच होती. तर मग कुठलं कम्पॅरेटिव्हली बेटर आहे? कंपनी हा फार महत्वाचा भाग नसतो कारण कंपनी गव्हर्नमेंटची असो किंवा PSU असो किंवा प्रायव्हेट असो तिघांना रेग्युलेशन IRDAचेच आहेत. ओके. असं नाही की गव्हर्नमेंट कंपन्यांना रेग्युलेशन्स वेगळे आहेत, प्रायव्हेट वाल्यांना रेग्युलेशन्स वेगळे आहेत. सगळ्यांना रेग्युलेशन सेम, रेग्युलेटर सगळ्यांचा एकच आहे. त्यामुळे कंपनी हा सेकंडरी पार्ट राहतो. प्रायमरी राहतं की तुम्हाला ज्या कंपनी सोबत तुम्ही कम्फर्टेबल आहे त्या कंपनीचा तुम्ही इन्शुरन्स घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. प्रीमियम वगैरे सगळं Yes. चेक करून. ठीक आहे. आता याच्यामध्ये गुंतवणूक आपण करतोय, कुठल्या कुठल्या गुंतवणुकीमध्ये नॉमिनेशन्स ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे? पूर्वी तुमच्याकडे एक पर्याय असायचा की तुम्हाला नॉमिनी ठेवायचं आहे की नाही.
ओके. पण रिसेंटली 2022 पासून इन केस ऑफ म्युच्युअल फंड तरी नॉमिनेशन इज मॅन्डेटरी. विदाउट नॉमिनी तुम्ही इन्व्हेस्टमेंटच करू शकत नाही. ओके. आणि गेल्या 6 महिन्यामध्ये एक नवीन रेग्युलेशन आलं की तुम्हाला नॉमिनी अपडेशन पण करायचं आहे. म्हणजे 2022 नंतर काय होतं की तुम्हाला कोणत्याही एका व्यक्तीचं नाव द्यायचं आहे की सोयनसो व्यक्ती मला नॉमिनी म्हणून अपॉइंट करायचं आहे. आता अपडेशन मध्ये काय आलं की तुम्हाला त्या व्यक्तीचा एकतर पॅन नंबर द्यायचा आहे किंवा आधार नंबर द्यायचा, म्हणजे त्यांची आयडेंटिटी आली. बरोबर. त्यामुळे नॉमिनेशन आजच्या तारखेला मॅन्डेटरीच आहे. विदाउट नॉमिनी तुम्ही इन्व्हेस्टमेंटच नाही करू शकत. पण अपडेशन पण आता मॅन्डेटरी झालेलं आहे. म्हणजे त्या व्यक्तीचं तुम्हाला एकतर आधार नंबर तरी द्यायचा आहे किंवा पॅन नंबर तरी द्यायचा आहे. नॉमिनेशन ही वन टाइम प्रोसेस आहे का मला जर 2 वर्षांनी वाटलं की चेंज करावं तर? नॉमिनेशन ही ऑनगोईंग प्रोसेस आहे. तुम्हाला भविष्यात तुम्ही नॉमिनेशन कधीही चेंज करू शकता. फक्त पॅरामीटर्स वेगळे आहेत. लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स मध्ये फक्त तुम्ही फॅमिली मेंबर्स नाच नॉमिनी ठेवू शकता. पण म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही नॉमिनेशन कोणालाही ठेवू शकता आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही मॅक्झिमम 10 नॉमिनी अपॉइंट करू शकता इन डिफरंट प्रपोर्शन्स. म्युच्युअल फंड. हा, अगदी तुम्हाला वाटलं की कोणाला मला 10% द्यायचे आहेत, म्हणजे सर्वांना 10% समान द्यायचे आहेत, किंवा मला एकाला 50% द्यायचे आहेत आणि बाकीच्या 9 जणांना 50 मध्ये डिवाइड करायचं आहे, असं तुम्ही मल्टिपल नॉमिनेशन पण ठेवू शकता. ओके. मग आता आपण जे इन्व्हेस्टमेंट करतो त्याला फॅमिलीला कधी इंटिमेट करणं गरजेचं आहे? ज्या दिवशी तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग स्टार्ट होतं, मग त्यामध्ये तुम्ही कोणत्या कंपनीचा लाईफ इन्शुरन्स घेतलाय, कोणत्या कंपनीचा हेल्थ इन्शुरन्स घेतलाय, पोर्टफोलिओ कसा बनवलाय, याची माहिती तुम्हाला पहिल्या दिवशीच तुमच्या फॅमिलीला द्यायची, की जेणेकरून भविष्यात त्याची गरज पडलेल्या त्यांना जास्त त्रास होऊ नये त्या गोष्टीचा. म्हणजे त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात की बाबा आमचा लाईफ इन्शुरन्स कोणत्या कंपनीचा आहे, आमचा हेल्थ इन्शुरन्स कोणत्या कंपनीचा आहे, किंवा आमचा जो पोर्टफोलिओ डिझाईन केलाय तो कसा बनवलेला आहे, त्याचा प्लॅटफॉर्म कोणता आहे, या सगळ्या गोष्टी जर त्यांना अगोदर माहिती असतील तर त्यांना शोधाशोध करावी लागत नाही. बरोबर. पण आता याच्यामध्ये हे जे तुम्ही तिन्ही भाग बोललात, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स आणि SIP, हे नॉर्मल माणसांनी 3 वेगळ्या एंटिटीजकडे जाऊन करावं, एजंट थ्रू करावं, की एकच एंटिटी केलेली त्यांना? एकच व्यक्ती तुम्हाला तिन्ही गोष्टी देऊ शकतो ना. आजच्या तारखेला जे लोक फायनान्शियल कोच म्हणून किंवा फायनान्शियल ऍडवायझर म्हणून जे प्रॅक्टिस करतात ते तिन्ही गोष्टी तुम्हाला देतात. तुम्हाला लाईफ इन्शुरन्स देतात, हेल्थ इन्शुरन्स देतात आणि तुम्हाला पोर्टफोलिओ पण बनवून देतात. ओके. मग आता याच्यामध्ये आता पुढे जाऊन आपण थोडंसं रिटायरमेंट बद्दल बोलूया. रिटायरमेंट प्लॅनिंग करताना कशा पद्धतीने कुठल्या कोणत्या गोष्टींचा विचार करून केला पाहिजे? ग्रेट. रिटायरमेंट आहे ना, हा सर लाईफ मधला खूप इम्पॉर्टंट फायनान्शियल ऑब्जेक्टिव्ह आहे. आता मी इम्पॉर्टंट यासाठी बोलतोय की समजा एखाद्या व्यक्तीच्या लाईफमध्ये 4 ते 5 फायनान्शियल ऑब्जेक्टिव्ह आहेत, म्हणजे आर्थिक उद्दिष्ट आहेत. जसं त्याला घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची आहे, मुलांचं उच्च शिक्षण करायचं आहे, मुलांचं लग्न करायचं आहे आणि रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं आहे. तर बाकी 4 गोष्टींसाठी त्यांना लोनचा पर्याय उपलब्ध असतो. तुम्हाला घर खर्च भेटतं, मुलांच्या एज्युकेशनसाठी म्हणजे कर्ज भेटतं, तुम्ही कार लोन घेऊ शकता, तुम्ही फॉरेन टूरसाठी लोन घेऊ शकता. फक्त एकच असा ऑप्शन असतो रिटायरमेंट प्लॅनिंग की ज्याच्यासाठी कर्ज हा पर्याय उपलब्ध नसतो. तर मग प्रत्येक व्यक्ती जेव्हा फायनान्शियल प्लॅनिंग करते तेव्हा त्याचा मेन अप्रोच असला पाहिजे की रिटायरमेंट प्लॅनिंग. मग त्यासाठी कशा पद्धतीने त्यांनी म्हणजे आकडेमोड करावी? ग्रेट. रिटायरमेंट प्लॅनिंग हा एक थोडा कॅल्क्युलेटिव्ह प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये तुमचं करंट वय प्लस वयाच्या ज्या वर्षी तुम्ही रिटायरमेंटचा प्लॅन करताय, मग तुम्हाला कळतं की समजा आज एक 40 वर्षाची व्यक्ती आहे, तो वयाच्या 40व्या वर्षी रिटायरमेंट प्लॅनिंग सुरू करतोय आणि त्याचं प्लॅनिंग असं आहे की मला 58व्या वर्षी रिटायर व्हायचं, तर त्याच्याकडे 18 वर्षाचा कालावधी आहे. मग त्याच्यामध्ये कॅल्क्युलेटिव्ह पार्ट काय सांगतो की वयाच्या 40व्या वर्षी त्याचा असणारा वार्षिक खर्च, तोच खर्च पुढच्या 18 वर्षामध्ये जर 10% महागाईने वाढला तर ती असणारी रक्कम, आणि मग ती रक्कम जर पुढची 25-30 वर्ष जर तुम्ही लाईफ एक्सपेक्टन्सी पकडता, मग मात्र तुमच्याकडे किती रक्कम असायला हवी वयाच्या 58व्या वर्षी, हा एक कॅल्क्युलेशनचा भाग आहे. तो केस टू केस बदलतो, कारण समोरची व्यक्ती त्याचा एज डिफरंट असतं, त्याचं फायनान्शियल रिटायरमेंट प्लॅनिंग बद्दलचं मत वेगळं असतं. त्यामुळे जेव्हा आम्हाला 2 गोष्टी कळतात की त्यांचं करंट एज किती आहे आणि त्यांना वयाच्या कोणत्या वर्षी रिटायरमेंट प्लॅनिंगचं प्लॅनिंग आहे, मग या 2 गोष्टीवरती आम्ही त्यांना कॅल्क्युलेशन करून देतो रिटायरमेंट प्लॅनिंगचं. आता याच्यामध्ये ना आपण आतापर्यंत बोलतो ते ऑर्गनाइज सेक्टर बद्दल, जे जॉब करतायत किंवा त्यांचं कन्फर्म इन्कम आहे. पण ज्यांचं इन्कम व्हॉलेटाईल आहे, म्हणजे आपण म्हणूया आर्टिस्ट लोक असतात किंवा जे म्हणजे काम आलं तर पैसे येणार आहेत, अशा लोकांनी इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग बद्दल कसं? सर, म्युच्युअल फंड आहे ना, या बाबतीत एक खूप चांगला ऑप्शन आहे. कसं सांगू तुम्हाला, की आता समजा जसं तुम्ही 2 गोष्टी बोलात की ज्यांचा इन्कम रेग्युलरच आहे, इन्कम स्टॅबिलिटी आहे, त्या लोकांसाठी मंथली इन्व्हेस्टमेंट करणं सोपं आहे.
पण ज्या काही लोकांचं असं असतं की इन्कम अप अँड डाऊन्स असतात किंवा डिसकंटिन्युटी असते, तर त्यांच्यासाठी पण पर्याय असतो की त्यांना फक्त काय करायचंय की त्या उद्दिष्टासाठी एक फोलिओ क्रिएट करायचा आहे किंवा एक स्कीम निवडायची आहे, आणि जसे त्यांच्याकडे पैसे उपलब्ध होतील, मग ते 6 महिन्यातून एकदा होऊ दे, दर महिन्यातून एकदा होऊ दे, वर्षातून एकदा होऊ दे, त्या वेळी त्यांना ते पैसे पार्क करायचे आहेत. तर मग इथे तुम्हाला रेग्युलरलीच यावं असंही काही तुम्हाला बंधन नाहीये. जसं तुमच्याकडे फंड अवेलेबल होईल तसं तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण मग असे कुठले तुमच्याकडे केस स्टडी आहे का की असे क्लायंट्स तुमच्याकडे आहेत जे रेग्युलर बेसवरती आहेत हा, तुमच्याकडे? आहेत ना, असे भरपूर केस स्टडी आहेत की ज्याच्यामध्ये स्पेशली जे लोक अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये राहतात, की ज्यांचे इन्कम कॅशमध्ये असतात, इन्कम रेग्युलेटरी असते, तर ते लोक काय करतात, इनिशियली त्यांच्याकडे असणाऱ्या रकमेपासून सुरुवात करतात आणि ज्यावेळी त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी पैसे उपलब्ध असतात त्यावेळी ते इन्व्हेस्टमेंट करतात. फक्त ते रेग्युलर इन्व्हेस्टमेंट करत नाहीत, कारण त्यांना ते मेंटेन करणं डिफिकल्ट जातं. मग अशा वेळेला मग साधारण टाइम पिरियड कसा असला पाहिजे? 3 महिन्यातून, 6 महिन्यातून, कुठला? आता त्यांच्या कॅश अवेलेबिलिटीवरती डिपेंड राहतं. जसा त्यांच्याकडे फंड येतो, समजा आता कोणाला 2 महिन्यातून एकदा येतो, कोणाला 3 महिन्यातून एकदा येतो, ज्यावेळी त्यांच्याकडे फंड उपलब्ध होतो ना त्यावेळी ते इन्व्हेस्टमेंट करू शकतात. कारण SIPचं माझ्या माहितीप्रमाणे दर महिन्याला जाते. बँकेतून डिडक्ट होतात. मग ह्या लोकांसाठी हे लोक क्युम्युलेटिव्ह अमाऊंट पार्क करू शकतात ना. इथे फक्त तुम्हाला ती अमाऊंट बँकेत पार्क करायची आहे आणि ट्रान्झॅक्शन करायचं आहे, बस झालं. तो ऑप्शन आहे, जरूर आहे. ग्रेट. मग आता याच्यामध्ये मुलांच्या उच्च शिक्षणासाठी जेव्हा आपण गुंतवणूक करायचं म्हणतो, म्हणजे जे आता शाळांचं सगळं सुरू आहे, आता आपण बघतो की एज्युकेशन सेक्टरमध्ये दरवर्षी खूप वाढ होत चाललेली आहे. तर ते प्लॅनिंग जे आज मी केलंय ते 2 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी तसंच ठेवणं गरजेचं आहे, की त्याचं रेग्युलर इव्हॅल्युएशन करणं फार गरजेचं आहे? इव्हॅल्युएशन करणं पण गरजेचं असतं, पण पहिल्यांदा जेव्हा आपण मुलांचं हायर एज्युकेशन प्लॅनिंग करतो तेव्हा एक गोष्ट तुम्हाला पहिल्यांदा लक्षात घ्यायची आहे की इंडियामध्ये जर आजच्या तारखेला जर तुम्ही एज्युकेशन इन्फ्लेशन बघितला तर इट्स नियरली 10 to 12%. ओके. म्हणजे दरवर्षी तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च हा 10 ते 12% वाढतोय. बरोबर. मग आता जेव्हा तुम्ही मुलांचं हायर एज्युकेशन सुरू करता तेव्हा पहिली गोष्ट असते की तुमच्या मुलाचं करंट एज, म्हणजे समजा आज एखाद्याचा मुलगा 2री मध्ये आहे तर जनरली आपण हायर एज्युकेशन 12th नंतर करतो. मग त्यांच्या केसमध्ये त्यांच्या हातामध्ये 10 वर्ष आहेत. मग दुसरा प्रश्न येतो की आज समजा 2026 मध्ये आहोत आपण, 2026 मध्ये जर तुमचा मुलगा हायर एज्युकेशनसाठी आला असता तर तुम्ही किती खर्च एक्सपेक्ट करता? 10 लाख, 20 लाख, 30 लाख, 50 लाख. मग समजा आपण एक अमाऊंट वरती येऊ की 25 लाख रुपये. आज जर माझ्याकडे 25 लाख रुपये असते तर मी माझ्या मुलाचं हायर एज्युकेशन कम्प्लीट करू शकलो असतो. मग आजचे 25 लाख जर पुढच्या 10 वर्षामध्ये 10% एज्युकेशन इन्फ्लेशनने जर ग्रो झाले, मग ती रक्कम किती असेल? मग त्याच्यासाठी मला आज इन्व्हेस्टमेंट किती करावी लागेल? मग त्याच्यासाठी माझे इन्व्हेस्टमेंटवर रिटर्न एक्सपेक्टेशन मी किती ठेवले? लॉजिकली तुम्ही 10 to 12% रिटर्न एक्सपेक्टेशन ठेवून इन्व्हेस्टमेंट करू शकता. मग जसं मगाशी तुमचा प्रश्न होता की बदल करण्याची आवश्यकता असते का, तर एक गोष्ट तर मला माहिती आहे की माझ्या आर्थिक उद्दिष्टाची किंमत दरवर्षी 10% वाढते. मग माझ्या इन्व्हेस्टमेंटवर जर तेवढे रिटर्न जनरेट होत नसतील तेव्हा मात्र मला माझ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये बदल करणं गरजेचं असतं. आता याच्यामध्ये हे नोकरदारांसाठी झालं, उद्योजक जे असतात ते सुद्धा इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग करत असतील तर त्यांचा माइंडसेट कसा असला पाहिजे? माइंडसेट सिंपल आहे सर. तुमचे आर्थिक उद्दिष्ट तुमच्या मनात पहिली फायनल पाहिजेत की माझ्या भविष्यात माझे आर्थिक उद्दिष्ट काय. मग त्याच्यासाठी तुमचा सोर्स ऑफ इन्कम आयदर सॅलरी असो किंवा बिझनेस इन्कम असतो. तुम्ही तुमच्या फंडच्या अवेलेबिलिटी प्रमाणे, म्हणजे ज्या ज्यावेळी तुमच्याकडे पैसे उपलब्ध होतील त्याप्रमाणे तुमच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी तुम्ही गुंतवणूक करू शकता. पण सर्वात प्रथम तुमचे आर्थिक उद्दिष्ट पहिल्यांदा फायनल पाहिजेत की तुमच्या भविष्यात तुम्हाला काय आर्थिक उद्दिष्ट अचीव्ह करायची आहेत. आता याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न असा येतो, जसं आपण मागे टॅक्स बद्दल बोललो, काही जण टॅक्स सेव्हिंग करण्यासाठी इन्व्हेस्टमेंटचा वापर करतात किंवा त्याच्याकडे वळतात. ते कितपत योग्य आहे किंवा बेनिफिशियल आहे? आता साधारणतः 2 वर्षापूर्वी टॅक्स प्लॅनिंग हा थोडा चर्चेचा विषय होता, पण आता टॅक्स प्लॅनिंग हा प्रकार ऑलमोस्ट बंदच होत आलेला आहे. कारण लास्ट टू लास्ट बजेटमध्ये तुमचं वार्षिक उत्पन्न जर 7.5 लाखाच्या वरती असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स ऍप्लिकेबल होता. पण आता किती म्हणाला? 7.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न. पण करंट टॅक्स रूल्स नुसार जर तुमचं वार्षिक उत्पन्न जर 12 लाखाच्या वरती जात असेल तरच तुम्हाला इन्कम टॅक्स ऍप्लिकेबल आहे. मग ज्या लोकांचं वार्षिक उत्पन्न जर 12 लाखाच्या आतमध्ये असेल तर त्यांच्या केसमध्ये टॅक्स प्लॅनिंगचा काही संबंधच येत नाही. पण ज्यांचं वार्षिक उत्पन्न 12 लाखाच्या वरती जातं त्या लोकांनी न्यू रिजिम मध्ये टॅक्स फाईल करणं फायदेशीर राहतं. कारण ओल्ड रिजिम आणि न्यू रिजिमचे दोघांचेही टॅक्स स्लॅब हे डिफरंट आहेत.
पण कम्पॅरेटिव्हली जेव्हा तुम्ही न्यू रिजिममध्ये टॅक्स फायलिंग करता तेव्हा तुमचा टॅक्स कमी येतो कम्पॅरेटिव्हली ओल्ड रिजिममध्ये. कारण ओल्ड रिजिममध्ये जरी तुम्हाला सेक्शन वाईज बेनिफिट्स भेटत असतील, जसं की सेक्शन 80C मध्ये 1.5 लाखाचा, 80D मध्ये 50,000चा, 24B मध्ये 2 लाखाचा, तसं तुम्हाला इकडे सेक्शनचा काय बेनिफिट भेटत नाही. पण त्यांचा जो टॅक्स स्लॅब आहे 4 लाखापर्यंत नील, 4 ते 8, 8 ते 12, त्याच्यामुळे तुमचा टॅक्स कम्पॅरेटिव्हली कमी होतो. त्यामुळे ज्यांचा इन्कम आजच्या तारखेला टॅक्सेबल आहे त्यांनी न्यू रिजिम मध्ये फायलिंग करणं बेटर राहतं. एक खूप चांगला टर्म मार्केटमध्ये किंवा आजच्या जनरेशनमध्ये आहे फायनान्शियल फ्रीडम. याबद्दल तुमचं काय मत आहे? फायनान्शियल फ्रीडम याला तुम्ही एक वेगळ्या भाषेमध्ये पॅसिव्ह इन्कम पण बोलू शकता. तर जनरली त्याचं कॅल्क्युलेशन कसं राहतं की समजा आजपासून 10 वर्षांनी मी म्हटलं की माझा मंथली एक्सपेन्सेस 1 लाख असेल, तर त्याच्यासाठी एक थंब रूल आहे, मी तो तुम्हाला सांगतो. 1 लाख इंटू 12 म्हणजे वर्षाचे झाले 12 लाख. आणि जर मी 4% वर जर लिक्विडिटी घेणार असेल तर 12 lakhs डिवाइड बाय जेव्हा मी 0.04 करतो तो मला आन्सर येतं 3 करोड. मग जर येणाऱ्या 10 वर्षामध्ये जर मी 3 करोडचा कॉर्पस क्रिएट केला तर मी फायनान्शियली फ्री झालो. कारण तिथून पुढे मला फक्त सर्व्हायवलसाठी माझ्या ऍक्टिव्ह इन्कमवर डिपेंड राहायची आवश्यकता नाहीये. माझ्याकडे एक पॅसिव्ह इन्कम पण आला. कारण जर माझ्याकडे आजपासून 10 वर्षांनी जर 3 लाख रुपये असतील तर त्या 3 लाखावरती 4% लिक्विडिटी म्हणजे वर्षाला 12 लाख रुपये. म्हणजे दर महिन्याला मी 1 लाख रुपये खर्च करण्यासाठी SWP करून माझा सर्व्हायवल करू शकतो. त्यामुळे फायनान्शियल फ्रीडम म्हणजेच पॅसिव्ह इन्कम हे तुम्हाला एक एजला कन्सिडर करायचंच आहे. म्हणजे ॲट द स्पेशली वयाच्या 85व्या वर्षी किंवा 50व्या वर्षी किंवा मॅक्स टू मॅक्स 55व्या वर्षी की तुमच्याकडे एक पॅसिव्ह इन्कम क्रिएट झालाच पाहिजे. ते पॅसिव्ह इन्कम क्रिएट करण्याचे माध्यम काय आहेत आत्ताच्या घडीला? आता तुम्ही त्याच्यासाठी भरपूर माध्यमांचा उपयोग करू शकता. तुम्ही ट्रॅडिशनल प्रॉडक्टमध्ये जाऊ शकता, म्युच्युअल फंड थ्रू जाऊ शकता किंवा अन्य कोणत्याही प्रॉडक्टमध्ये जाऊ शकता. फक्त तुम्हाला त्याच्यासाठी भविष्यात किती रक्कम आवश्यक आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. मग तुम्हाला पर्याय निवडणं सोपं जातं. ओके. मग आता काय होतं की आता नॉर्मल जो माणूस आहे तो जो साक्षर नाही या बाबतीत, तो स्वतःचं फायनान्शियल प्लॅनिंग करताना त्याला कशा पद्धतीने त्यांनी केलं पाहिजे याचं काही फॉर्म्युला वगैरे तुमच्या इंडस्ट्रीमध्ये आहे का? फायनान्शियल प्लॅनिंग हा खूप व्यापक विषय आहे. त्याच्यासाठी त्यांच्याकडे एक योग्य फायनान्शियल ॲडवायझर असणंच योग्य आहे. ओके. कारण रिस्क मॅनेजमेंट करणं, गोल आयडेंटिफाय करणं, ॲसेट अलोकेशन करणं, डेट स्ट्रक्चर मेंटेन ठेवणं, ग्रोथ रेट मेंटेन ठेवणं हा एका व्यक्तीसाठी खूप चॅलेंजिंग टास्क आहे. त्याच्यासाठी त्यांच्याकडे एक चांगला योग्य फायनान्शियल ॲडवायझर असणंच योग्य आहे. ओके. आता इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग समजा एखाद्याने सुरू केली, चालू आहे त्याचं, पण मध्येच जर का त्याच्या फायनान्शियल ॲडवायझरने सांगितलं की आता तुमची प्लॅनिंग थोडी चेंज करायला लागते, तर त्यांनी ती खरंच करावी का सेकंड ऑप्शन बघावा? फायनान्शियल प्लॅनिंग जेव्हा तुम्हाला फायनान्शियल ॲडवायझर चेंजेस रेकमेंड करतात तर त्याच्यामागे रिझन काय ते महत्त्वाचं असतं. आता अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग चेंज झालं पाहिजे. त्याच्यामध्ये एक असतं की तुमचं वार्षिक उत्पन्न वाढलं किंवा तुमचे वार्षिक खर्च वाढले किंवा तुमची आर्थिक परिस्थिती थोडी क्रिटिकल झाली किंवा अचानक आर्थिक नुकसानामुळे काय प्रॉब्लेम झालं किंवा एखादा व्यक्ती जॉबलेस झाला, तर अशा काही घटना असतात त्याच्यामुळे आर्थिक नियोजन हे बदललंच पाहिजे. पण असं जर काही ठोस कारण नसेल तर आर्थिक नियोजनमध्ये बदल करण्याची काय आवश्यकता नसते. ओके. मग ते एक प्लॅनिंगनुसार आपण 5 ते 10 वर्ष कंटिन्यू राहू शकतो. आर्थिक नियोजन याची व्याप्ती म्हणजे हे तर आता खूप ट्रेंडिंगमध्ये शब्द आहे. नवीन जनरेशन जी आता जॉबला वगैरे लागते त्यांनी ह्या गोष्टीला किती सिरियसली घेतलं पाहिजे? खूप सिरियसली घेतलं पाहिजे. कारण त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या अर्निंगपासून तो मॅरेजपर्यंतचा जो कालावधी असतो ना, हा त्यांच्यासाठी खूप सुवर्ण काळ असतो. कारण तिथे फक्त त्यांचा मंथली एक्सपेंडिचर 10 to 20% किंवा मॅक्स टू मॅक्स 30% असतो. म्हणजे समजा एखाद्या यंग मुलाचं उत्पन्न जर 30,000 रुपये महिन्याला, तर त्याचा मासिक खर्च 9 ते 10,000 मध्ये ऍडजस्ट होऊन जातो. तर त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी स्पेस चांगली असते. तेच जर तुम्ही एखाद्या मॅरिड व्यक्तीचं बघितलं तर त्याच्याकडे 30,000 मध्ये 28 ते 29,000 खर्च असतो. त्यामुळे इन्व्हेस्टमेंटसाठी स्पेस कमी असते. त्यामुळे त्या वयातील मुलांनी जर त्या संधीचा फायदा घेतला तर ते त्यांच्या वयात 45-50 पर्यंत पॅसिव्ह इन्कम क्रिएट करू शकतात किंवा फायनान्शियली फ्री होऊ शकतात. हे त्यांच्यासाठी बेनिफिट असतात. ओके. आता काय होतंय की सोशल मीडिया आलेलं आहे. सोशल मीडियामध्ये बरेचसे फायनान्शियल कोच स्वतःला प्रिटेंड करतात. जेव्हा ही मुलं ते व्हिडिओज बघतात तेव्हा त्याच्यातनं इन्फ्लुएन्स होतात आणि मग त्यांची इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करतात. तुम्हाला काय वाटतं की
की व्हिडिओज बघून सोशल मीडियाची इन्व्हेस्टमेंट सुरू केली पाहिजे, की फायनान्शियल ॲडवायझरच तुम्ही नेमला पाहिजे? तुम्ही समजा सोर्स जर सोशल मीडिया पकडला आणि त्याच्यातून एक व्यक्ती जर तुम्ही निवडला, तर ती व्यक्ती भविष्यात तुम्हाला रिचेबल पाहिजे. तुम्हाला त्यांचा ॲडवाईस घेता आला पाहिजे. जेव्हा तुमच्या आयुष्यात काही मोठे आर्थिक चढ-उतार आले किंवा मार्केटमध्ये काही करेक्शन्स आले, तर ते तुम्हाला रिकलेक्ट करता आले पाहिजे. त्याच्यासाठी ती व्यक्ती तुम्हाला पाहिजे. बरोबर. मग ती व्यक्ती जर तुम्हाला भविष्यात रिचेबल असेल, तर तुम्ही त्यांच्या थ्रू जाऊ शकता. नाहीतर मग तुम्हाला अशी व्यक्ती निवडावी लागेल, की जी भविष्यात तुम्हाला रिचेबल असेल. हं. पण एक प्रश्न असा पण आहे ना, की ज्याच्याकडे मी जातोय तो ट्रस्टवर्थी आहे की नाही? ते कसं फाइंड आउट करता येईल? त्याच्यासाठी तुमच्या मनात जे डाऊट्स आहेत ते पहिल्यांदा क्लिअर झाले पाहिजे. ट्रस्टची डेफिनेशन काय असते, की माझ्या मनात समजा फायनान्शियल प्लॅनिंगला घेऊन किंवा एखाद्या सेक्टरला घेऊन ज्या काही शंका आहेत, त्या शंकांचं जर प्रॉपर निरसन झालं, तर मग ट्रस्ट फॅक्टर चा काही प्रश्न राहत नाही. पण माझ्या मनात ज्या शंका आहेत त्याचं जर निरसनच नाही झालं, तर मात्र ती एक भीती माझ्या मनात राहते. बरोबर. त्यामुळे तुम्हाला पूर्वी कोणतीही गोष्ट सुरू करताना पहिल्यांदा तुमच्या मनातले पहिले डाऊट क्लिअर करून घ्यायचे, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची आणि मगच सुरुवात करायची. मग ह्या संपूर्ण याच्यामध्ये सारथी इन्व्हेस्टमेंटची प्रोसेस कशी असते? आता सारथी इन्व्हेस्टमेंटचा प्रवास जर सांगितला तर या सेगमेंटमध्ये मी 2008 पासून सुरू केला. प्रिव्हियसली आमचं नाव वेगळं होतं, पण आता मी सारथी इन्व्हेस्टमेंट नावाने सुरू केलं आहे. तर माझा अप्रोच हा असतो इन्व्हेस्टमेंटमध्ये, की माझ्यासमोर जो व्यक्ती फायनान्शियल प्लॅनिंगसाठी बसलेला आहे, प्रेझेंटली त्याचं करंट फायनान्शियल स्टेटस चेक करणं, त्याचं एक्झिस्टिंग प्रोव्हिजन काय केलं ते चेक करणं, मग रिस्क मॅनेजमेंटमध्ये कुठे काही गोष्टी लॅकिंग आहेत, इन्शुरन्समध्ये काय लॅकिंग आहे का, हेल्थ इन्शुरन्समध्ये काय लॅकिंग आहे का, ऑलरेडी त्यांनी काय पोर्टफोलिओ बनवलेला आहे, त्या गोष्टी एकदा चेक करणं आणि त्याच्यामध्ये योग्य बदल करून मग त्याचं फायनान्शियल प्लॅनिंग कंटिन्यू करणं. ओके. मग आता तुम्ही जेव्हा म्हणता की तुम्ही 2008 पासून या क्षेत्रामध्ये आहात, किती बदल झाला आहे आज? मला वाटतं 18 वर्ष, 18 नाही 16 वर्ष झाली आहेत. किती बदल झालेला दिसतो? याचं मी सर 2 फेजमध्ये वर्गीकरण करेन. म्हणजे 2008 पासून ते 2014 पर्यंतचा प्रवास हा खूप चॅलेंजिंग होता. कारण खूप हॅमर करावं लागायचं, लोकांना सांगावं लागायचं, कारण तेवढं अवेअरनेस नव्हतं. म्युच्युअल फंड हा प्रकार माहिती नव्हता, रिस्क मॅनेजमेंट प्रकार माहिती नव्हता. पण 2014 नंतर परिस्थिती थोडी चेंज झाली, कारण जे रेग्युलेटर्स आहेत त्यांनी पण खूप ॲग्रेसिव्हली त्याच्यामध्ये ॲडव्हर्टायझिंग सुरू केलं वगैरे. त्याच्यामुळे आजच्या तारखेला फायनान्शियल प्लॅनिंगवर बोलणं हे कम्पॅरेटिव्हली 2008-10 पेक्षा खूप सोपं आहे. आजच्या तारखेला? आजच्या तारखेला म्हणजे काय चेंज झालं? माइंडसेट चेंज झालं? लोकांचे माइंडसेट चेंज झालेत. लोक अवेअर झालेत, की इन्शुरन्सबद्दल, लाईफ इन्शुरन्सबद्दल, इन्व्हेस्टमेंटबद्दल लोक अवेअर्ड आहेत आणि स्वतःहून त्याच्यावरती माहिती घ्यायला ते उत्सुक आहेत. त्याच्यामुळे ते थोडं आता सोपं झालं. मग आता ह्या जे चेंज माइंडसेटचा जो एज क्रायटेरिया आहे तो कुठला आहे सध्या? आता याच्यामध्ये जास्त यंग जनरेशनचा जास्त प्रभाव आहे. मग आता याच्यामध्ये पुढे जाऊन सपोज एखाद्याने आर्थिक इन्व्हेस्टमेंटकडे दुर्लक्ष केलं किंवा तो जर काही इंटरेस्टेड नसेल, तर मग त्याला पुढे जाऊन काय काय चॅलेंजेस फेस करावे लागू शकतात? खूप गंभीर चॅलेंजेस फेस करावे लागतात आर्थिकदृष्ट्या. कारण समजा आज एखादा व्यक्ती जर ते इंटेन्शनली किंवा अनइंटेन्शनली पुढे ढकलत असेल, तर जेव्हा भविष्यात जेव्हा मोठी आर्थिक संकट उभी येतात, समजा हॉस्पिटलायझेशनसारखं किंवा अचानक काही आर्थिक खर्च उभे राहतात, म्हणजे कर्ज वाढू शकतं किंवा तुमची आर्थिक उद्दिष्ट अपूर्ण राहू शकतात, फायनान्शियल क्रायसिस येऊ शकतात लाईफमध्ये. त्यामुळे त्याचे लॉंग टर्ममध्ये खूप गंभीर परिणाम होतात. त्यामुळे वेळ असतानाच फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करून भविष्यासाठी चांगलं प्रोव्हिजन करणं हे योग्य आहे. तर ह्यालाच धरून एक जोड प्रश्न आहे की तुमच्या आजवरच्या अनुभवामध्ये अशी कुठली तरी केस स्टडी आहे का, नाव न घेता तुम्ही सांगू शकता, की ज्याचं फायनान्शियल प्लॅनिंगमुळे तो वाचला असेल त्याच्या करिअरमध्ये किंवा आयुष्यात? अशा कित्येक घटना आहेत. मग त्या लाईफ इन्शुरन्समधल्या पण आहेत, हेल्थ इन्शुरन्समधल्या पण आहेत. आता आम्ही हेल्थ इन्शुरन्सचा डेटा गेल्या आठवड्यात चेक करत होतो. तर आम्ही गेल्या 18 वर्षामध्ये जे हेल्थ इन्शुरन्समध्ये जे प्रॅक्टिस केले त्याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास 12 करोडच्या वरचे क्लेम अमाऊंट डिस्बर्स झालेले आहेत. 12 करोड रुपये. त्याच्यामध्ये पॉलिसी होल्डर भरपूर आहेत, पण समजा 12 करोड जर आज त्यांचं आर्थिक नुकसान झालं असतं तर ती फार मोठी रक्कम आहे. त्यामुळे जेव्हा तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स असतो ना, ती तुमच्यासाठी खूप चांगली साईन असते, की इन फ्युचर समजा काही मेडिकली प्रॉब्लेम झाला तर तुम्ही स्वतःला त्याच्यापासून अगोदरच वाचवलेलं असतं. आणि जर तुम्ही पोर्टफोलिओचे रिटर्न्स बघितले तर माझ्याकडे आज माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्समध्ये असे कित्येक इन्व्हेस्टर आहेत की ज्यांच्या इन्व्हेस्टमेंट मोर दॅन 4 टाइम्स 5 टाइम्स मल्टीफोल्ड झाले. म्हणजे त्यांनी
12 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी 1 लाख रुपये गुंतवले होते तर त्याची इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू आज 9 लाख 10 लाख रुपये झाली आहे. म्हणजे इतके मल्टीफोल्ड रिटर्न्स त्यांना आलेले आहेत. त्यामुळे मग ते रिस्क मॅनेजमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू पण असो किंवा इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू असो, एक्सपिरियन्स हा लोकांचा खूप चांगला आहे. आता याच्यामध्ये फायनान्शियल प्लॅनिंगबद्दल बोललो, इन्व्हेस्टमेंटबद्दल बोललो. एक गोष्ट आणखीन मार्केटमध्ये खूप प्रचलित आहे, क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्डचा रोल आपल्या आयुष्यामध्ये काय आहे? मित्र आहे की शत्रू आहे? क्रेडिट कार्ड ही एक दुधारी तलवार आहे सर. तुम्ही त्याचा कसा वापर करता याच्यावर डिपेंड राहतं की तुम्हाला त्याचे काय बेनिफिट भेटणार आहे. पण जर तुम्ही बेसिक अप्रोच बघितला क्रेडिट कार्डचा तर इट्स अ बॉरोविंग अँड ओव्हर स्पेंडिंग. क्रेडिट कार्ड आपल्याकडे असल्यामुळे आपण काय करतो, ओव्हर स्पेंड करतो. जर क्रेडिट कार्डच नसेल तर माझे कॅल्क्युलेशन्स काय असतात की जेवढे माझ्याकडे पैसे आहेत त्याच्यातच मी खर्च मॅनेज करणार आहे. पण जर तुम्ही ओव्हरऑल क्रेडिट कार्डचा जर विचार केला तर क्रेडिट कार्ड हा एक शापच आहे. ओके. कारण जर तुम्ही सिबिलमध्ये येणाऱ्या जर डिफॉल्ट केसेस बघितल्या तर त्यातल्या 60% पेक्षा जास्त ह्या क्रेडिट डिफॉल्ट असतात. ओके. बाकीचे 40% डिफॉल्ट तुम्हाला मे बी कंझ्युमर लोन असतील, पर्सनल लोन असतील किंवा रेअरली हाऊसिंग लोन असतील. पण 60% डिफॉल्ट केसेस ह्या फक्त क्रेडिट कार्डमुळे असतात. त्याच्यामुळे त्यांचं सिबिल खराब होतं. मग तो घ्यावा की न घ्यावा? न घेतलेलाच बरा. अच्छा. आणि जर घेतला तर जेवढे तुमच्याकडे पैसे पे करण्याची क्षमता आहे तेवढाच खर्च करणं योग्य राहतं. कारण त्याची इंटरेस्ट व्हॅल्यू पण खूप इंटरेस्ट व्हॅल्यू तर त्याची खूप डेंजरस असते, 35-40%. पण मेन जेव्हा एखादा व्यक्ती मिनिमम बॅलन्सच्या कॅल्क्युलेशनमध्ये फसतो तिथून त्याचा बॅड पॅच सुरू होतो. म्हणजे आज समजा मी 1 लाख रुपयाचं स्वाईप केलं आणि मला क्रेडिट कार्ड कंपनी किंवा ती बँक मला ऑप्शन देते की तुम्ही फक्त महिन्याचे 10,000 भरून सुद्धा ते मेंटेन करू शकता. मग ती गोष्ट माझ्यासाठी लुक्रेटिव्ह का वाटते की 1 लाख रुपये जरी खर्च केले तरी फक्त मला भरायचे 10,000 आहेत आणि तिथून तुमचं बॅड पॅच सुरू होतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड स्वाईप करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा की जेवढे पैसे भरण्याची तुमची क्षमता आहे तेवढीच रक्कम स्वाईप करा. ओके. आता इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगमध्ये लोनचा किती रोल महत्वाचा आहे? लोन घ्यावं की इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग पहिले करावं? आता लोन जेव्हा तुम्ही शब्द या विषयावर डिस्कशन सुरू होतं तेव्हा तुमचा ऑब्जेक्टिव्ह मॅटर करतो. स्पेशली जर हाऊसिंग लोन असेल तर तो एक प्रॉडक्टिव्ह अप्रोच आहे, कारण तुम्ही प्रॉपर्टी घेणार आणि त्याच्यासाठी तुम्ही लोन पे करणार आहे. पण जेव्हा तुमच्याकडे पर्सनल लोन किंवा अन्य कोणते इमर्जन्सी लोन घ्यायची वेळ येते तर ती गोष्ट दर्शवते की तुमचं फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये खूप लॅकिंग आहे. आता आपण येऊ हाऊसिंग लोनवरती. मग हाऊसिंग लोनचा पण जेव्हा तुम्ही विचार करता ना तर तिथे तुम्हाला एक गोष्ट आयडेंटिफाय करायची आहे की तुमचा पर्पज काय आहे, रेसिडेन्शियल आहे की इन्व्हेस्टमेंट आहे. आता रेसिडेन्शियल पर्पज म्हणजे काय की मी ज्या शहरात राहतोय तिथे माझ्याकडे राहण्यासाठी स्वतःचं घर नाहीये म्हणून मी हाऊसिंग लोनसाठी जातोय. पण जर इन्व्हेस्टमेंट अप्रोच असेल की ऑलरेडी माझ्याकडे एक घर आहे पण मी इन्व्हेस्टमेंट म्हणून घर घेतोय तर ते न घेतलेलं बरं. मग त्याच्यापेक्षा इन्व्हेस्टमेंट ऑप्शन बेटर राहतो. पण जर तुम्ही रेसिडेन्शियल पर्पज येत आहे मग मात्र तुम्हाला लोनसाठी इलिजिबल व्हायचं आहे, कारण एवढ्या रकमेचं आपण हार्ड कॅशमध्ये तर घर घेऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा तुमचं लोन इलिजिबिलिटी चेक करायची आहे आणि एक 6 महिन्याच्या किंवा वर्षाच्या इमर्जन्सी फंडचं प्रोव्हिजन करायचं आहे. मग मात्र तुम्हाला तुमचं मंथली EMI तुम्ही इझिली पे करू शकता. बट जर तुमच्याकडे इमर्जन्सी फंड नसेल तर मात्र मग त्या EMI भरण्यामध्ये पण तुम्हाला अडथळे येऊ शकतात. मग आता आपण जर बघायला गेलो तर 30 किंवा 40 वर्षापर्यंत प्रत्येकाचं स्वप्न असतं की माझं एक स्वतःचं घर असावं. मग ह्या प्रोसेसमध्ये किंवा या एंड गोलमध्ये इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग कशा पद्धतीने रोल प्ले करू शकतं? आता जेव्हा तुम्ही इनिशियली जेव्हा तुमचं अर्निंग स्टार्ट होतं तिथून तुम्हाला एक डेडलाईन द्यायची की येणाऱ्या 2 वर्षात 3 वर्षात 5 वर्षात मला घरासाठी जायचं आहे. मग तुम्हाला दुसरी गोष्ट असते तुमचं बजेट आयडेंटिफाय करायचं की मला काय बजेटचं घर घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये तिसरी गोष्ट की तुम्हाला ओन कंट्रीब्युशन आयडेंटिफाय करायचं आहे की समजा मी बोलतो की मला 50 लाखाचं घर घ्यायचं आहे आणि 20 लाख माझे स्वतःचे पाहिजे, म्हणजे 40% अमाऊंट माझी स्वतःची असेल ओन कंट्रीब्युशन आणि बाकीचं 60% मी लोन करेन. मग हा एक तुम्हाला बेसिक कॅल्क्युलेशन तर करावंच लागतं की तुम्हाला घर किती वर्षाने घ्यायचं आहे, काय बजेटमध्ये घ्यायचं आहे, त्या बजेटमध्ये तुमचं स्वतःचं कंट्रीब्युशन किती पाहिजे आणि मग तुम्ही बाय लोन किती जाणार. ही एक प्रोसेस आहे. ही प्रोसेस तुम्हाला आयडेंटिफाय करावी लागते जेव्हा तुम्ही घराचा एक ऑब्जेक्टिव्ह ठेवता तेव्हा. सेम एज्युकेशन लोनच्या वेळेला एज्युकेशन लोन जेव्हा तुमची मुलं हायर एज्युकेशनला जातात आणि तुम्ही समजा फायनान्शियली अफोर्डेबल नसाल की समजा त्यांची एज्युकेशन कॉस्ट समजा 50 लाख रुपये आहे जो कोर्स त्यांना करायचा आहे आणि तेवढी क्षमता तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एज्युकेशन लोनसाठी जाऊ शकता. आता आपण रिटायरमेंट प्लॅनिंगबद्दल बोललो मगाशी.
साधारण कितव्या वर्षीपासून त्याची प्रोसेस किंवा प्लॅनिंग सुरू झाली पाहिजे? ज्या दिवशी तुमची सॅलरी सुरू होते तिथून तुमची प्रोसेस स्टार्ट झाली पाहिजे रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी. मग ती अमाऊंट अगदी छोटी का असेना, अगदी महिन्याला 1000, 2000, 5000 का असेना, कारण जरी अमाऊंट छोटी असली 5000 तरी कालावधी मोठा असतो. समजा आज एखादा व्यक्ती जर 25व्या वर्षी रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी 5000 भरतो, तर ते 5000चं त्याच्याकडे पुढच्या 35 वर्षाचं कंपाऊंडिंग आहे. त्यामुळे ती त्याची स्ट्रेंथ आहे 35 वर्षाचं कंपाऊंडिंग. त्यामुळे रिटायरमेंट प्लॅनिंग तुमच्या डे फर्स्टलाच सुरू झालं पाहिजे ज्या दिवशी तुमची इन्कम सुरू होते. ओके. पण आता याच्यामध्ये जेव्हा सुरू करायचं असते कुठलेही SIP असेल, लाईफ इन्शुरन्स असेल किंवा हेल्थ इन्शुरन्स किंवा रिटायरमेंट प्लॅनिंग, मिनिमम कुठल्या अमाऊंटपासून हे लोक सुरू करू शकतात? 2 ऑप्शन असतात ना, एक तर तुम्ही सरप्लस बेसवर जाऊ शकता किंवा माझा मंथली इन्कम किती आहे, मंथली खर्च किती आहे तेवढं राहिलेल्या रकमेतून सुरू करू शकता, किंवा मग भविष्यात मी जी माझे आर्थिक उद्दिष्ट आहेत त्याच्यासाठी मला आजपासून किती पैसे सेपरेटली पार्क करावे लागतील, मग तो कॅल्क्युलेटिव्ह पार्ट असतो, त्याला आपण गोल बेस बोलतो. मग 2 वेने तुम्ही एंटर करू शकता. ठीक आहे. एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे की 25व्या वर्षी एखादा व्यक्ती आहे, त्याचं प्लॅनिंग आहे की मला घर घ्यायचं आहे मुंबईमध्ये. मग अशा व्यक्तीला इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग त्यांनी आधी करणं पहिले गरजेचं आहे की पहिले त्यांनी घराकडे जाणं गरजेचं आहे? इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करणं पहिले गरजेचं आहे, कारण त्याला जर घर घ्यायचं असेल तर डाऊन पेमेंट पर स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन कॉस्ट त्याला प्रोव्हिजन करायचं आहे. त्याच्यानंतर त्याला हाऊसिंग लोनसाठी इलिजिबल व्हायचं आहे. त्यामुळे डे फर्स्टला सगळ्या गोष्टी फुलफिल होणार नाही. त्यामुळे साधारणतः त्याला त्याचा जोपर्यंत डाऊन पेमेंटचं जर प्रोव्हिजन होत नाही तोपर्यंत त्यांना ते इन्व्हेस्टमेंट तर करायचीच आहे. त्याच्यानंतर एकदा का त्यांच्याकडे डाऊन पेमेंटचं जर प्रोव्हिजन झालं मग तिथून पुढे ते हाऊसिंग लोनला जाऊ शकतात. ओके. मग आता ते लोन करताना ह्या पोर्टफोलिओचं काही मदत होते का त्यांना? हा, होते ना. आता समजा इनिशियली जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग सुरू करता तेव्हा तुमचा 100% कॉल हा तुमच्या सरप्लसवरती असतो. पण जेव्हा तुमचं हाऊसिंग लोन सुरू होतं तेव्हा तुमचा EMI सुरू होतो, त्यामुळे तुमचा सरप्लस कमी होतो. मग त्यावेळी जेवढी तुम्हाला स्पेस पाहिजे तेवढी तुम्ही क्रिएट करू शकता. म्हणजे जेव्हा मी इन्व्हेस्टमेंट सुरू केली होती तेव्हा दर महिन्याला मी 30,000च्या EMI ने SIP ने सुरू केली होती किंवा रेग्युलर इन्व्हेस्टमेंटने सुरू केली होती. पण 3 वर्षांनी मी समजा हाऊसिंग लोन घेतला आणि मला 18,000चा हप्ता सुरू झाला तर मी 18,000ची स्पेस कमी करून 12,000ची इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू करू शकतो. उर्वरित 6,000 मग त्याचं काय होईल? मग ती अमाऊंट कशी रिकवर होईल? नाही, इन्व्हेस्टमेंट मी 25,000 रुपये केली होती महिन्याला सुरू. आता त्या 25,000 मेंटेन करणं मला शक्य नाही, कारण माझा 18,000चा हाऊसिंग लोनचा हप्ता सुरू झाला. तर मी 25 मधून 18,000 इन्व्हेस्टमेंट कमी करणार आणि 7,000चीच कंटिन्यू ठेवणार. म्हणजे ती प्रोव्हिजन असते प्रोव्हिजन. म्हणजे एकूणच इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग हे फायद्याचंच आहे. इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये करताना हा कम्प्लिटली फ्लेक्झिबल इन्स्ट्रुमेंट आहे सर. तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही बदल करू शकता तुमच्या इन्फ्लोमध्ये. हा झाला फर्स्ट पार्ट. दुसरा असतो की तुमच्या आर्थिक उद्दिष्टांमध्ये जरी काही बदल झाले, की समजा मी 3 वर्षात घर घेणार होतो, 5 वर्षात घ्यायचं ठरलं किंवा अगोदर घ्यायचं ठरलं तरी पण तुम्ही त्याच्यात चेंजेस करू शकता. किंवा तुमच्या पोर्टफोलिओच्या परफॉर्मन्समध्ये समजा काय प्रॉब्लेम येत आहे तेव्हा तुम्ही तुमच्या स्कीम्स पण चेंज करू शकता, पोर्टफोलिओचं ॲलोकेशन पण चेंज करू शकता. त्यामुळे जेव्हा तुम्ही प्रॉपरली पोर्टफोलिओ बनवताना तेव्हा तुम्ही सगळ्याच पॅरामीटरमध्ये फायदेशीर राहता. मग आता म्युच्युअल फंडमध्ये आपण बघायला गेलो तर साधारण कुठल्या रकमेपासून सुरुवात करणं योग्य ठरेल? जी तुमच्या मंथली इन्कमला अफोर्ड करते त्या रकमेपासून तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता. एखादा आला 500 रुपयापासून, हा, मिनिमम 500, 10,000 पासून तुमची SIP सुरू होते. पण ती जी अमाऊंट तुम्ही आयडेंटिफाय करताना त्याच्या मागे एक लॉजिक असावं. जसं की मी तुम्हाला म्हटलं की सर मी 1,000 रुपयाची SIP सुरू करणार आहे, तर 1,000 रुपयाची सुरू करण्यामागे काय लॉजिक आहे? कारण माझा इन्कमच 5,000 आहे आणि माझा खर्च 4,000 आहे तर समजू शकतो. पण माझ्याकडे इन्कम 30,000 रुपये, खर्च माझा 20,000 आहे, 10,000ची माझ्याकडे क्षमता आहे, मग मी 1,000 रुपयाची SIP का करतो? बरोबर. तर तुम्हाला पहिल्यांदा तुमचं बजेट आयडेंटिफाय करायचं आहे की तुमचं बजेट काय आहे, की तुमचं मंथली इन्कम किती आहे, मंथली एक्सपेन्स किती आहे, आणि जी रक्कम शिल्लक राहते त्या रकमेपासून तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता. तुमच्याकडे ॲडव्हान्टेज असतो की तुम्ही त्याच्यामध्ये भविष्यात बदल करू शकता. आता इथे एक लोकांच्या मनामध्ये अशी भीती येऊ शकते की चला मी सुरू केलं, एखादा प्रीमियम मला नाही भरता आलं तर मग काय त्याचे कॉन्सिक्वेन्सेस असू शकतात? आता इन केस ऑफ प्रीमियमच्या बाबतीमध्ये तुम्हाला ते फुलफिल करावं लागतं, त्याचं तुम्हाला ॲडव्हान्समध्ये प्रोव्हिजन करावं लागतं. पण इन केस ऑफ इन्व्हेस्टमेंट तुम्हाला तो प्रेशर नसतो, की समजा ज्यावेळी तुम्हाला वाटतं की आता थोडा आर्थिक परिस्थिती थोडी चॅलेंजिंग आहे, मला काही दिवस किंवा काही महिने ते शक्य नाही होणार, तर तुम्ही ते टेम्पररी पॉज किंवा परमनंटली स्टॉप पण करून ठेवू शकता. ओके.
पण आता समजा म्युच्युअल फंड मी सुरू केलं, त्याच्यामध्ये 1-2 महिने मला नाही जमा करता आले, तर त्याचे काही त्यासाठी तुम्हाला आता रिसेंटली एक नवीन ऑप्शन आहे की तुम्ही पॉज करू शकता. समजा आता मी दर महिन्याला 10,000 ची SIP भरतोय, मला माहिती आहे की पुढचे 3 वर्षे मला थोडा फायनान्शियल इश्यूज आहे, त्यामुळे ते मेंटेन करणं डिफिकल्ट आहे. तुम्ही रिक्वेस्ट टाकू शकता की पुढचे 3 महिने डिस्कंटिन्यू करा ओके. आणि परत 4थ्या महिन्यापासून ते ऑटोमॅटिकली सुरू होऊन जातं. ते असतं पॉज. आणि मला माहिती आहे की आता सध्या मी जॉबलेस आहे आणि पुढची 6 महिने वर्षभर तर मला काही चित्र व्यवस्थित दिसत नाही, तर मग तुम्ही ते वर्षभरासाठी पण स्टॉप करू शकता. म्हणजे काढायचीच असा ऑप्शन नाही. काढायचे हा ऑप्शनच नसतो. जेव्हा तुम्ही लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करताना तर इन्व्हेस्टमेंट तुम्हाला तशीच ठेवायची, फक्त तुमची भरण्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता. ओके. पण आता एखाद्याला एमर्जन्सी आहे आणि त्याला जर म्युच्युअल फंड मधले पैसे काढायचे असतील, तर ते काय त्याचं प्रोसेस कशी? ग्रेट. आता एक 2 वर्षापूर्वी तुम्हाला एकच ऑप्शन होता की तुम्हाला रिडम्पशन करावं लागायचं, म्हणजे तुमची जी काही आजची व्हॅल्यू आहे त्याच्यामधून तुम्हाला पार्शियली फुल्ली बाहेर पडायचा एक पर्याय होता. पण आता अजून एक चांगला पर्याय आलाय, लोन अगेन्स्ट सिक्युरिटी. म्हणजे आज समजा माझ्याकडे एक 20 लाख रकमेचा पोर्टफोलिओ आहे, पण मला पैसे काढायचे नाही आहेत, कारण तिथे माझं टॅक्सेशन पिक्चरमध्ये येणार आहे आणि माझी कंपाऊंडिंग डिस्टर्ब होणार आहे. पण मला फायनान्शियल इमर्जन्सी पण मॅनेज करायची आहे. मग मी काय करतो, आज समजा मला एक 2 लाखाची फायनान्शियल इमर्जन्सी आहे, तर मी 2 लाख रुपये त्याच्यावर लोन काढतो, कारण माझी इन्व्हेस्टमेंट इंटॅक्ट आहे, त्याच्यामध्ये मी काही सोल्ड आउट नाही केलं, त्यामुळे माझं टॅक्सेशन पिक्चरमध्ये नाही आहे. प्लस माझे जे प्रिव्हियसली युनिट ज्या रकमेला मी हे घेतले ते ॲव्हरेजिंग माझं ठीक आहे. फक्त जे 2 लाख मी बॉरो केले तिथून जे, त्याच्यामध्ये पण मला कम्पॅरेटिव्हली अदर इन्स्ट्रुमेंट पण बेनिफिट चांगले भेटतात. कारण समजा तेच जर 2 लाख मी बाहेरून बॉरो केले किंवा पर्सनल लोन घेतलं, तर तिथे मला एक EMI चालू होतो, त्याच्यामध्ये प्रिन्सिपल प्लस इंटरेस्टचं कॉम्बिनेशन असतं. पण इथे जेव्हा मी लोन अगेन्स्ट सिक्युरिटीज जातो, तर तिथे फक्त मला इंटरेस्टची लायबिलिटी असते. एक एक्झाम्पल घेऊ आपण. समजा मी 2 लाख रुपयाचं लोन घेतलं, तर व्याजाचा दर असतो 10.5%, म्हणजे वर्षाचं व्याज झालं 21,000 रुपये. मग 21,000 भागिले जर 365 केलं, तर रफली एक 58 ते 60 रुपयेचा पर डेचा इंटरेस्ट मला पे करावा लागतो. समजा मी 30 दिवसामध्ये काही लोन इंटरेस्ट नाही पे केला किंवा प्रिन्सिपल अमाऊंट पे नाही केली, तर मला फक्त 1800 ते 1900 रुपयाचा EMI मेंटेन करायचा दर महिन्याच्या 7 तारखेला. ओके. आणि प्रिन्सिपलमध्ये माझ्याकडे चॉईस असते. माझ्याकडे कधी 5,000 आले, कधी 1,000 आले, कधी 10,000 आले, कधी 1 लाख आले, तसे मी त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. पर्सनल लोनमध्ये तुम्हाला चॉईस नसते, EMI तुम्हाला मेंटेन करायचा आहे. मग तो EMI आणि तुमच्या लोन अगेन्स्ट सिक्युरिटीचा EMI फार कमी राहतो, कारण इथे फक्त तुम्हाला इंटरेस्ट अमाऊंट पे करायची आहे. प्रिन्सिपल तुमच्या म्हणजे अवेलेबिलिटी प्रमाणे तुम्ही ती रिपेमेंट करू शकता. त्यामुळे तो एक पर्याय आजच्या तारखेला उपलब्ध आहे की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट मोडावीच लागते असं काही नाही. तुम्ही ते इन्व्हेस्टमेंट तशीच ठेवून तुमची लिक्विडिटी पण मॅनेज करू शकता. SIP लोक करतायत, मार्केट कधी डाऊन होतं, जसं आता युद्ध वगैरे सुरू आहे, त्या फेजमध्ये SIP चालू ठेवणं ऑप्शन चांगलं आहे की बंद ठेवणं, की कंटिन्यू राहू दे? SIPच्या बाबतीमध्ये ना बऱ्याच वेळा लोक गल्लत करतात की जेव्हा मार्केट करेक्टेड होतं किंवा स्टॅग्नंट राहतं, तेव्हा लोक काय करतात, SIP स्टॉप करतात. पण ऍक्च्युअल ती सुवर्ण संधी असते. आपण एक एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेऊ. समजा गेल्या महिन्यामध्ये तुम्ही SIP सुरू केली, तर तुमचा पर्चेसिंग ENAV होता 100 रुपये. आता मार्केट वरती गेलं, NAV झाला 110 रुपये. तर मी तुमच्या 2 महिन्यांच्या SIPचा ॲव्हरेज काढला तर तो 105 झाला. कारण गेल्या महिन्यात मी 100 ने खरेदी केली होती, या महिन्यात 110 ने केली, दोघांची टोटल 210 झाली, भागिले 2 माझा ॲव्हरेज निघाला 105. पण जर मार्केट डाऊन झालं आणि NAV 90 रुपये झाला, तर गेल्या महिन्याची माझी खरेदी 100 रुपयाची आहे, या महिन्याची 90 रुपयाची, 190 भागिले 2 केलं तर माझा ॲव्हरेज झाला 95. त्यामुळे SIP जेवढी लोअर ॲव्हरेजिंग होते, तेवढा तुमची रिटर्न प्रोबॅबिलिटी वाढत जाते. कारण समजा तुम्ही जर 10 वर्षाच्या टाइम फ्रेमसाठी इन्व्हेस्टमेंट SIP करणार आहात, तर त्या 10 वर्षामध्ये तुमचा ॲव्हरेज NAV आणि तुमचा करंट NAV मध्ये जेवढा गॅप मोठा राहतो, तेवढे तुमचे SIPचे रिटर्न जास्त राहतात. त्यामुळे जेव्हा मार्केट डाऊन असतं, हे तुम्हाला लोअर ॲव्हरेजिंगला हेल्प करत असतं. त्यामुळे ती सुवर्ण संधी असते. ओके. त्यामुळे मार्केट जेव्हा स्टॅग्नंट राहतं, फ्लॅट राहतं किंवा मार्केट डाऊन होतं, तिथे SIP चुकून सुद्धा बंद नाही करायची. उलट तुम्हाला तर एक्स्ट्रा ॲडिशनल परचेस करता आलं तर तेही तुम्ही करू शकता. शेवटच्या 2-3 प्रश्नांकडे येऊया आपण. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं चांगलं की म्युच्युअल फंड? शेअर मार्केट हा सर अभ्यासाचा विषय आहे. शेअर मार्केटमध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही डायरेक्ट इक्विटीमध्ये जेव्हा इन्व्हेस्टमेंटचा विचार करता, तेव्हा तुमच्याकडे स्वतःचा रिसर्च अँड अनालिसिस पाहिजे. तुम्ही सगळ्याच गोष्टींवर डिपेंड नाही राहू शकत. तुमच्याकडे स्वतःचं थोडं रिसर्च अनालिसिस पाहिजे. सेकंड थिंग, तुम्हाला पिरियडिकली तुमचा पोर्टफोलिओ रिबॅलन्स करता आला पाहिजे.
ॲव्हरेजिंग करता आला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर तुमच्या पश्चात तुमच्या फॅमिलीमध्ये अशी एखादी व्यक्ती पाहिजे की तुमच्या पश्चात तो पोर्टफोलिओ मॅनेज करेल. तेवढं जर तुमच्याकडे प्रोव्हिजन असेल तर डायरेक्ट इक्विटीमध्ये म्हणजे शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणं खूप चांगलं, कारण रिटर्न प्रोबॅबिलिटी खूप चांगली राहते. बरं, ना स्वतःकडे रिसर्च अँड अनालिसिसला टाइम आहे, ना फॅमिलीमध्ये सबस्टिट्यूट आहे, मग मात्र तुमच्याकडे म्युच्युअल फंड हा पर्याय योग्य राहतो. आजच्या तरुण पिढीसाठी तुम्ही काय संदेश द्याल की त्यांनी इन्व्हेस्टमेंटला किती सिरियसली घ्यावं? आजच्या तरुण पिढीसाठी सर मी तरुण पिढीचं 2 प्रकारात वर्गीकरण करेन. एक, जे कॉलेज गोईंग स्टुडंट आहेत त्यांना माझा मेसेज असेल की तुमच्या आर्थिक गरजा करण्याचं प्रेशर फक्त पालकांवर ठेवा. बाकी तुमच्या इच्छा आणि तुमचे जे विशेष आहेत ते स्वतःच्या इन्कमने पूर्ण करा. कारण तुम्ही जर तुमच्या विशेष आणि तुमच्या इच्छांचा जर भार पालकांच्या इन्कमवर टाकलात तर त्यांचा रिटायरमेंट कॉर्पस कमी होऊ शकतो. त्यामुळे फक्त जितक्या तुमच्या आर्थिक गरजा आहेत, जे तुमचे शैक्षणिक खर्च आहे किंवा सर्वायवल आहे, त्याचीच फक्त प्रेशर पालकांवर द्या. आणि सेकंड, जे यंग म्हणजे ज्यांचं इन्कम स्टार्ट झालेलं आहे, तर तुम्ही ज्या फेजमध्ये आहात ना त्या फेजचा ॲडव्हान्टेज घ्या, कारण तिथे तुमचा एक्सपेंडिचर अंडर कंट्रोल आहे. म्हणजे हार्डली 30% म्हणजे 70% अमाऊंट तुमच्याकडे शिल्लक आहे गुंतवण्यासाठी. तर त्याचा फायदा घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्ही वयाच्या 45-50 नंतर एक चांगल्या आर्थिक स्थितीमध्ये स्वतःला नेऊ शकता. तर शेवटचे 2 प्रश्न घेऊया आणि आपण थांबूया, कारण वेळेची मर्यादा आहे. फायनान्शियल ॲडवायझर हा आपल्या आयुष्यामध्ये असणं किती महत्वाचं आहे? फायनान्शियल ॲडवायझरचा खूप इम्पॉर्टंट रोल राहतो. जर तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सदृढ राहायचं आहे, फायनान्शियली हेल्दी राहायचं आहे, तर फायनान्शियल ॲडवायझरचा खूप इम्पॉर्टंट रोल राहतो. आणि शेवटचा प्रश्न, स्वतःहून गुंतवणूक करायला घ्यावी का एखादी इन्व्हेस्टमेंट फर्म जशी सारथीसारखी आहे त्याच्याकडे एनरोल व्हावं? कसं आहे सर, आता मी समजा जर दोन्ही ॲस्पेक्टने बघू, मी काय म्हणतो की मी माझं प्रोफेशन सांभाळ जर माझा फायनान्स पण सांभाळचा विचार करतोय, जसं की माझं रिस्क मॅनेजमेंट मी स्वतः करणार, फायनान्शियल प्लॅनिंग स्वतः करणार, पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग स्वतः करणार, आणि ते करता करता जर माझ्या फॅमिलीमध्ये जर माझ्याकडे जर पर्यायी व्यवस्था असेल की माझ्या पश्चात ती व्यक्ती सगळ्या गोष्टी मॅनेज करेल, तर तुम्ही स्वतःही करू शकता. पण तेवढं प्रोव्हिजन नसेल आणि तुमच्या दैनंदिन कामांमधून जर वेळ नसेल, तर त्याच्यापेक्षा फायनान्शियल ॲडवायझर थ्रू जाणं हे बेटर राहतं. आणि त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट ॲड करतो, स्पेशली हे सेल्फ मॅनेजमध्ये यंग जनरेशनचा प्रमाण जास्त राहतं. कारण काय असतं की वेळ भरपूर असतो, इन्व्हेस्टमेंट अमाऊंट कमी असते, त्यामुळं अप्रोच काय असतो की आपण इझिली मॅनेज करू शकतो. पण जेव्हा तुम्ही लॉंग टर्मचा विचार करता की आज समजा माझं वय 25 आहे, अजून 35 वर्षाचा अर्निंग स्पॅन आहे माझ्याकडे, आज माझ्याकडे महिन्याला 10,000 गुंतवणूक करण्याची क्षमता आहे, म्हणजे वर्षाला 1,20,000, पुढच्या 35 वर्षात ती अमाऊंट मे बी 2-3 करोड 5 करोड होऊ शकते. तर तितक्याच पोटेन्शियली मी तो फायनान्स मॅनेज करू शकतो का, एवढा जर दीर्घकालीन विचार तुमच्याकडे असेल तर तुम्ही ओन मॅनेजमध्ये पण जाऊ शकता. पण जर तुम्हाला ती गोष्ट डिस्टर्बिंग वाटत असेल, नाही पुढे जाऊन वेळ माझा कमी होणार आहे, कारण फॅमिली वाढणार आहे, रिस्पॉन्सिबिलिटी वाढणार आहे, इन्व्हेस्टमेंटचं व्हॉल्यूम वाढणार आहे, मग ते माझ्यासाठी चॅलेंजिंग वाटते, मग तुम्ही एखाद्या फायनान्शियल ॲडवायझर थ्रू जाणं बेटर. तसा हा विषय खूप मोठा आहे, फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंट. पण जसं सरांनी सांगितलं, प्रयत्न केलाय आपण की सोप्या भाषेत समजून घेण्याचा. पण तुम्हाला जर का तुमच्या इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगबद्दल काही सुरू करायचं असेल, काही प्लॅनिंगमध्ये असेल आणि तुम्ही कोणी शोधत असाल, तर मला वाटतं सर आहेत. सरांचा आता आपण पॉडकास्ट तुम्ही बघतच आहात, त्यांचं नॉलेज किती आहे हेही तुम्हाला आता कळलं असेल. आम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये देऊ, त्यांना संपर्क करा. आणि जसं सरांनी सांगितलं की यंग जनरेशननी इन्व्हेस्टमेंटमध्ये आता पुढे येणं गरजेचं आहे, ऑलरेडी आहेतच तसं बघायला गेलं तर, अजून फोर्स वाढणं गरजेचं आहे, हे जसं त्यांनी सांगितलं. तर असे जे कोणी असतील त्यांना सुरू करायचं आहे आपलं इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग, त्यांनी सरांशी नक्की संपर्क करा आणि आपल्या फायनान्शियल इंडिपेंडन्सला प्रोत्साहन द्या स्वतःहून. धन्यवाद सर. धन्यवाद सर. तुम्हालाही काही प्रेक्षकांना सांगायचं असेल तर शेवटचं? प्रथमतः तुम्हाला धन्यवाद सर, की तुम्ही मला या तुमच्या माध्यमातून फायनान्शियल प्लॅनिंग या विषयावर सविस्तरपणे बोलायला संधी दिलीत. आणि या ॲक्च्युली फायनान्शियल प्लॅनिंग हा खूप व्यापक विषय आहे. तर माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग जितक्या लवकरात लवकर सुरू कराल त्याचे बेनिफिट्स तुम्हाला लॉंग टर्ममध्ये भेटत जातात. तर एक रिक्वेस्ट आहे की तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग प्रायोरिटी बेसिसवर सुरू करा. एक्झॅक्टली. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर.
जिद्दीच्या घामातून उभं राहिलं स्वप्नांचं हे साम्राज्य, स्वराज्य उद्योजकांचं, व्यवसाय